नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपले फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवरती. आजच्या वन शॉट मध्ये आपण ॲटम्स अँड न्यूक्लाय या चॅप्टर मधील ॲटम्सचा जो पार्ट आहे तो कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या महत्त्वाच्या लेक्चरला. सुरुवात करूयात त्याच्या बेसिक्स पासून. सर्वात आधी या चॅप्टरचं जे नाव आहे ते आहे बघा स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लाय. सायन्स या विषयामध्ये आतापर्यंत ॲटम्स हा कॉन्सेप्ट जो आहे तो आपला झालेला आहे आणि त्यामुळे ॲटम्सचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपल्याला परिचयाचं आहे. जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा जो ॲटमचा सेंटर आहे बघा, या सेंटरमध्ये दोन प्रकारचे पार्टिकल प्रेझेंट असतात. एकाला आपण प्रोटॉन म्हणतो आणि दुसरा जो आहे त्याला न्यूट्रॉन असं म्हणतो. आता हा जो प्रोटॉन आहे हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. हा जो न्यूट्रॉन आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. कारण त्याचं नावच आहे न्यूट्रॉन, न्यूट्रल नाही का? तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्यानंतर या न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये हे ऑर्बिट्स असतात बघा आणि ह्या ऑर्बिट्स मध्ये त्याला आपण शेल देखील म्हणतो. ठीक आहे. या ऑर्बिट्स मध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहेत ते रिव्हॉल्व करत असतात, ज्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो. मग कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे हे तुम्ही त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनने काढू शकता. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी काय शिकायचं आहे बघा. आता हे झालं याचं बेसिक स्ट्रक्चर. हे जवळपास सर्वांना माहिती आहे. आपल्याला शिकायची आहे थोडीशी याची हिस्टरी आणि ती आपण थोडी स्टोरीच्या फॉर्ममध्ये शिकू. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. व्यवस्थितपणे समजून घ्या. अत्यंत इंटरेस्टिंग आहे बघा. ठीक आहे. सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की जे पहिले सायंटिस्ट आहेत बघा, यांचं नाव आहे डॉल्टन. यांनी आपल्याला ॲटम्स बद्दल माहिती दिली. हे म्हणतात की जो ॲटम आहे हा स्पेरिकल असतो, स्पियर शेपमध्ये असतो. जसा बॉल असतो ना, त्या बॉलच्या शेपमध्ये हा ॲटम असतो. हा जो ॲटम आहे हा इनडिस्ट्रक्टिबल आहे. कसा आहे? इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे तुम्ही याला डिव्हाइड करू शकणार नाही. याचं डिव्हिजन तुम्ही करू शकणार नाही. असं यांचं म्हणणं आहे. एखादा एलिमेंट असेल, तर या एलिमेंटचे जे ॲटम्स असतील, आता हा एलिमेंट कोणापासून तयार झालेला असणार आहे? ॲटम्स पासून. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की हा एलिमेंट ज्या ॲटम्स पासून तयार होतील, ते ॲटम्स जे आहेत ते आयडेंटिकल असणार आहे. असं आपल्याला कोण सांगतंय? असं सांगत आहे आपल्याला डॉल्टन. कसा शेप असणार आहे त्याचा? स्पेरिकल शेप असणार आहे. ते इनडिस्ट्रक्टिबल असणार आहे. एलिमेंट ज्या ॲटम्स पासून तयार झाला, ते ॲटम्स आयडेंटिकल असणार आहे. असे भरपूर एलिमेंट्स असतील, जे की ॲटम्स पासून तयार होणार आहेत. मग प्रत्येक एलिमेंट ज्या ॲटम पासून तयार होतोय, ते ॲटम्स वेगवेगळे आहेत. एखादा एलिमेंट जर ॲटम पासून तयार होत असेल, एक पर्टिक्युलर, तर ते आयडेंटिकल आहे. पण दुसरा एलिमेंट असेल तर आता हे ॲटम्स आणि ते ॲटम्स सारखेच असतील असं नाही, ते वेगळे असतील. असं कोण सांगतंय आपल्याला? असं सांगणारे आहे डॉल्टन. मग कालांतराने यावरती जसा-जसा रिसर्च वाढत गेला, त्यानंतर एक सायंटिस्ट आले ज्यांचं नाव होतं जे थॉम्सन. ठीक आहे. दुसरे जे सायंटिस्ट आहेत, ते आहेत जे थॉम्सन. आता यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. इलेक्ट्रॉनचा शोध लावणारे कोण आहे? जे थॉम्सन आहे. जे थॉम्सन यांनी पण सांगितलं, की जो ॲटम आहे तो स्पेरिकल आहे. जर तुम्ही परंतु त्यांची अजून एक महत्त्वाची गोष्ट काय होते, त्यांनी आपल्याला इलेक्ट्रॉन बद्दल सांगितलं. कशाबद्दल बोलले ते? इलेक्ट्रॉन. कारण शोध कुणी लावला याचा? त्यांनीच लावला ना. ते म्हणतात ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, असं ते म्हणतात. कोणता चार्ज असतो याच्यावरती? निगेटिव्ह चार्ज असतो. ते म्हणतात, की ॲटम जो आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे म्हणून जेवढा त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असतो, तेवढाच त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज देखील असतो. असं त्यांनी त्यांच्या थिअरीमध्ये मांडलेलं आहे. आलं का लक्षात? त्याला प्लम पडिंग मॉडेल असं देखील म्हणतात. ठीक आहे. बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनचे फाउंडर कोण आहेत? जे थॉम्सन. त्यांनी सांगितलं की ॲटममध्ये निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो. ठीक आहे. आणि तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ॲटम कसा आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. न्यूट्रल कधी होईल? जेवढा पॉझिटिव्ह असेल तेवढाच काय असायला पाहिजे? निगेटिव्ह असायला पाहिजे. किंवा जेवढा निगेटिव्ह असेल तेवढाच काय असायला पाहिजे? पॉझिटिव्ह असायला पाहिजे. मग ते आपल्याला असं म्हणतात, की ॲटम जो आहे तो वॉटरमेलन सारखा असतो. कसा असतो तो? टरबुजासारखा. टरबूज माहिती आहे ना सर्वांना? हं. तर टरबुजासारखा असतो बघा आणि याच्यामध्ये
जशा टरबुजाच्या बिया असतात बघा, टरबुजाच्या ज्या बिया असतात, तुम्ही बघितलेलं आहे बिया कशा असतात? म्हणजे अशा फसलेल्या असतात बघा याच्यामध्ये, अशा पद्धतीने. तर हे काय म्हणतात, यांचं म्हणणं आहे, की जे इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्स ॲटम्समध्ये एम्बेडेड फॉर्ममध्ये असतात. कसे? एम्बेडेड. एम्बेडेडचा अर्थ काय झाला मग? एम्बेडेडचा अर्थ ते असे फसलेले असतात आतमध्ये. येतं का लक्षात? म्हणजे टरबूज जर आपण कापलं, तर टरबुजामध्ये ज्या बिया असतात ना, त्या बिया म्हणजे इलेक्ट्रॉन. असं कोण म्हणत आहे? जे थॉम्पसन. म्हणजे असे या ठिकाणी काय असणार आहेत? निगेटिव्ह चार्जेस असतात, ज्याला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आणि उरलेला जो रेड पोर्शन असणार आहे, हा रेड पोर्शन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ह्या रेड पोर्शनला काय बोलले ते? ह्या रेड पोर्शनला ते पॉझिटिव्ह चार्ज असं बोलले. हां. ठीक आहे. आणि हे जे पॉझिटिव्ह चार्जेस असतात, हे पॉझिटिव्ह चार्जेस डिस्ट्रिब्युटेड असतात त्याच्यामध्ये. म्हणजे असे पसरलेले आहेत ना सर्व ठिकाणी, हा रेड पोर्शन. तर तो सर्व पॉझिटिव्ह चार्ज म्हणून काम करणार आणि ह्या ज्या टरबुजाच्या बिया असतात, ते इलेक्ट्रॉन म्हणून काम करणार. असं आपल्याला थॉम्सन यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. परंतु काही गोष्टी ज्या आहेत ते एक्सप्लेन नाही करू शकले. ठीक आहे. जसं स्पेक्ट्रल लाईन्स असतील ते आपण आता बघूयात पुढे-पुढे. त्यांच्यामध्ये काही एरर्स होते, काही ड्रॉबॅक्स होते, काही त्रुटी होत्या, ज्या आपण आता पुढे बघणार आहोत. ठीक आहे. मग यांनी जे काही काम केलं, ह्या कामामध्ये काही ना काही ड्रॉबॅक्स होते. हे ड्रॉबॅक्स आपण पुढे बघूयात काय आहेत ते. हे जे थॉम्पसनचं वर्क जे आहे ते पहिल्यांदा व्यवस्थितपणे क्लिअर करून घ्या, की जे थॉम्पसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि त्यांचं म्हणणं असं काहीतरी होतं, की टरबुजासारखं आहे म्हणून ते. ठीक आहे. मग त्यानंतर त्यांचाच एक स्टुडंट आला. ठीक आहे, ज्याचं नाव होतं रुदरफोर्ड. हा त्यांचाच विद्यार्थी होता. आता तो म्हणायला लागला, की गुरुजी जे सांगतायत ते तर काही पटत नाहीये मला. म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी चुका आहेत. असं रुदरफोर्ड हे सांगतात. ठीक आहे. आता रुदरफोर्डने काय केलं? मग रुदरफोर्ड यांनी स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल लिहिलं आणि त्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये थॉम्पसन यांनी जे काही एरर्स आपल्याला दिलेले होते, जे काही ड्रॉबॅक्स आपल्याला दिलेले होते, त्या ड्रॉबॅक्सवरती या रुदरफोर्डने काम केलेलं आहे. जसं हे काय म्हणतात, की थॉम्पसन म्हणत होते, की इलेक्ट्रॉन हे एम्बेडेड फॉर्ममध्ये असतात. इलेक्ट्रॉन हे एकाच जागेवरती फसलेले असतात आणि बाकीचा जो रेड पोर्शन असतो हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर रुदरफोर्ड म्हटला असं होत नाही. इलेक्ट्रॉन जे असतात ते एकाच जागेवरती नसतात. इलेक्ट्रॉन जो आहे हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो. ठीक आहे. यांचं काय म्हणणं होतं? यांचं असं म्हणणं होतं, की हा एक सॉलिड आहे. ॲटम हा एक सॉलिड पार्ट आहे. रुदरफोर्डचं म्हणणं होतं, की ॲटम हा सॉलिड पार्ट नाहीये. त्याचा 99% जो पोर्शन असतो हा खालीच असतो, रिकामा असतो. ह्या ॲटमचं सर्वात जास्त मास हे त्याच्या सेंटरला असतं. असं सांगणारे कोण आहे? असं सांगणारे रुदरफोर्ड आहे. आलं लक्षात? मग रुदरफोर्ड यांनी एक्सपेरिमेंट केला. मग रुदरफोर्ड यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर थॉम्पसनचे जे ड्रॉबॅक्स होते, त्या ड्रॉबॅक्स वरती रुदरफोर्ड यांनी सोल्युशन दिलं. पण याचा अर्थ असा नाही, की रुदरफोर्ड यांनी जे आपल्याला मॉडेल दिलं ते परफेक्ट मॉडेल होतं म्हणून नाही. यांच्यामध्ये सुद्धा काही ना काही ड्रॉबॅक्स होते. यामध्ये पण काही ना काही ड्रॉबॅक्स होते. ते ड्रॉबॅक्स सुद्धा आपण बघणार आहोत पुढे. मग आता हे जे ड्रॉबॅक्स आहेत यावरती पण काम करायचं आहे. मग त्यानंतर यांचेच एक विद्यार्थी कुणाचे? रुदरफोर्डचे. त्यांचं नाव होतं नील्स बोहर. हे आले. ठीक आहे. नील्स बोहर यांनी काय केलं? यांनी रुदरफोर्ड यांनी जो काही या ठिकाणी मॉडेल दिलेला होता, ॲटॉमिक मॉडेल बनवलेला होता, याचा त्यांनी आधी अभ्यास केला. तर यांचे जे काही ऑब्झर्वेशन्स होते, रुदरफोर्ड यांचे जे काही ऑब्झर्वेशन्स आलेले होते, ह्या ऑब्झर्वेशन्स पैकी काही ऑब्झर्वेशन्स त्यांनी आपल्याला दिले. बोहर यांनी ॲज इट इज मांडले, की ते बरोबर आहे. परंतु यांचे जे ड्रॉबॅक्स होते, हे ड्रॉबॅक्स या बोहर यांनी त्यांच्या ॲटॉमिक मॉडेलमधून काढून टाकले. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, की बोहर यांनी जे आपल्याला ॲटॉमिक मॉडेल दिलं, ते यांच्यापेक्षा सर्वात ॲडव्हान्स्ड होतं. जे एक्सप्लेन कोण नाही करू शकलं, रुदरफोर्ड नाही करू शकलं. तर बघा तुम्ही, या ठिकाणी सुरुवातीला डॉल्टन आले, त्यांनी असं काहीतरी सांगितलं. नंतर थॉम्पसन आले, इलेक्ट्रॉनचा शोध लावला त्यांनी, ठीक आहे. पण त्यांची अशी कल्पना होती, त्यांचं असं इमॅजिनेशन होतं, की अशा प्रकारचं काहीतरी असेल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर रुदरफोर्ड आले, ते म्हणे, "नाही सर, चुकीचं सांगतायत तुम्ही." ठीक आहे. मग या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं, की इलेक्ट्रॉन जे आहे तो फिरत असतो. त्याचं सगळं मास कुठे असतं? सेंटरला असतं. त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला, जो अत्यंत फेमस एक्सपेरिमेंट आहे. त्याला आपण
अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट असं म्हणतो. म्हणजे अल्फा पार्टिकल्स त्या ठिकाणी त्यांनी घेतले होते एक सोर्स म्हणून आणि ते एका गोल्ड फॉइलवरती त्यांनी इन्सिडेंट केले होते आणि त्यावरून त्यांनी त्या ठिकाणी तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता आणि त्या एक्सपेरिमेंट मधून त्यांच्या असं लक्षात आलं की 99% याचा ॲटमचा जो भाग असतो तो खाली असतो. ठीक आहे. फक्त सेंटरला काय असतं त्याचं सगळ्यात जास्त मास जे असतं ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. असं सांगणारे कोण होते? रुदरफोर्ड होते. पण रुदरफोर्ड सुद्धा काही गोष्टी नाही सांगू शकले. आता ते कोणत्या गोष्टी होतात, त्यांच्या काय ड्रॉबॅक्स होते ते आपण त्यांच्या मॉडेलमध्ये पुढे बघूयात. आणि त्यानंतर त्यांच्या ड्रॉबॅक्स वरती कोणी काम केलं? त्यांच्या ड्रॉबॅक्स वरती बोहर यांनी काम केलं. आता रुदरफोर्ड यांनी पहिली गोष्ट हे ते काय एक्सप्लेन नाही करू शकले. त्यांचं असं म्हणणं होतं, की जो इलेक्ट्रॉन एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो. तर तो फिरत असताना एनर्जीला रेडिएट करतो. असं कोण म्हणत होतं? असं म्हणत होते हे रुदरफोर्ड. मग काही सायंटिस्ट लोक होते त्यांनी प्रश्न विचारला, की बाबा ते जर का एका सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरत असतील, तर त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज प्रोड्यूस करायला पाहिजे. आपण सुरुवातीला बेसिक्समध्ये काय बघितलं, की जर एखादा चार्ज पार्टिकल असेल आणि तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात असताना जर त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, म्हणजे तो ॲक्सेलरेट होत असेल, तर तो काय करतो? तो इलेक्ट्रिक फील्ड बनवतो, तो मॅग्नेटिक फील्ड बनवतो आणि त्याच्यासोबत तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह देखील प्रोड्यूस करतो. मग त्या ठिकाणी सायंटिस्ट जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आहे ना, त्या ठिकाणी सायंटिस्टने विचारलं, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज एक प्रकारची एनर्जी आहे. मग तो इलेक्ट्रॉन जर फिरता, फिरता, फिरता स्पायरल फॉर्ममध्ये काय होणार? त्या न्यूक्लियसवरती येऊन पडणार. मग न्यूक्लियसवरती जर तो पडला, तर तिथे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. तो त्याला खाऊन टाकणार. मग त्या ॲटमचं काही अस्तित्व राहिलं का? नाही. प्रॅक्टिकली ही गोष्ट घडते का? नाही. मग अशा काही गोष्टी आहेत, जो कोण एक्सप्लेन नाही करू शकला? रुदरफोर्ड एक्सप्लेन नाही करू शकला. मग त्याचं एक्सप्लेनेशन कोणी दिलं? त्याचं एक्सप्लेनेशन देणारे नील बोहर होते. पण नील बोहर यांनी बरोबर एक्सप्लेनेशन दिलं. करेक्ट होतं ते. बरोबर आहे. पण ते तसं का आहे? हे ते नाही सांगू शकले. त्यांचं असं म्हणणं होतं, की जर इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, तर त्या इलेक्ट्रॉनचं जे मोमेंटम असतं, अँग्युलर मोमेंटम असतं, हे अँग्युलर मोमेंटम इंटिजर मल्टिपल ऑफ h/2π इतकं असतं. आता ही गोष्ट कदाचित तुम्हाला आता लक्षात येणार नाही, पुढे लक्षात येईल. ठीक आहे. मग हे त्यांनी बरोबर सांगितलं. पण हे असं का आहे? याचं एक्सप्लेनेशन बोहर यांच्याकडे नव्हतं. मग याचं एक्सप्लेनेशन देणारे जे 5वे सायंटिस्ट आहेत, ते आहेत बघा डी ब्रॉग्ली, जे आपण शेवटच्या चॅप्टरमध्ये शिकलोय. त्याचं एक्सप्लेनेशन कोणी दिलं? की हे असं का घडतं? याचं जे एक्सप्लेनेशन आहे, ते एक्सप्लेनेशन देणारे होते डी ब्रॉग्ली. ठीक आहे. तशी ही पूर्ण स्टोरी आहे बघा. आता आपण सुरुवाती करूयात ह्या जे थॉम्सनच्या एक्सपेरिमेंट पासून. आता आपण सिलॅबसला सुरुवात करूयात. जो पहिला कॉन्सेप्ट आहे बघा, तो आहे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. आता थॉम्सन यांनी ॲटम्स बद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण बघितल्या आणि त्यांचा जो विद्यार्थी होता ज्याचं नाव होतं रुदरफोर्ड, त्यांनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. कुणी? रुदरफोर्ड यांनी. आता ॲक्चुअली एक्सपेरिमेंट जो परफॉर्म केला होता, ते रुदरफोर्डचे कलीग्स होते, गेगर आणि मार्सडेन. तर यांनी हा एक्सपेरिमेंट जो आहे, तो रुदरफोर्डच्या सुपरव्हिजनमध्ये परफॉर्म केला. याचं नाव आहे बघा स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स. या एक्सपेरिमेंटमध्ये काय होतं हे व्यवस्थितपणे समजून घ्या. सर्वात आधी या ठिकाणी यांनी एक रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल घेतला. आता रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल काय करतो या ठिकाणी? अल्फा पार्टिकल्स जे आहेत ते इमिट करतो. त्यामुळे या ठिकाणी याला आपण सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल असं म्हणतो. इमॅजिन करूयात, या ठिकाणी अशा प्रकारचा हा एक रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे आणि हा काय करत आहे? हा अल्फा पार्टिकल्स जे आहेत, ते अशा पद्धतीने या ठिकाणी इमिट करत आहे. ठीक आहे. आता हा जो बॉक्स तुम्हाला दिसतोय ना, हा बॉक्स एका मटेरियल पासून बनलेला असतो, ज्याला की आपण लीड असं म्हणतो. आता हे लीड जे मटेरियल असतं, याची एक स्पेशालिटी काय असते, की जर या मटेरियल्स वरती अल्फा पार्टिकल्स जर इन्सिडेंट झाले, तर तो त्या अल्फा पार्टिकल्सला खाऊन घेतो, म्हणजे ॲब्झॉर्ब करतो. ठीक आहे. तर आता इथे जर आपण बघितलं, तर या बॉक्सला एक ओपनिंग या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे इथून जर अल्फा पार्टिकल्स हे जर या मटेरियलवरती पडले, तर तो ते ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं, तर इथे एक छोटी ओपनिंग दिलेली आहे. मग या ओपनिंग मधून काय होणार आहे? या अल्फा पार्टिकलला एक रस्ता भेटणार आहे बाहेर निघण्यासाठी. म्हणजे ते काय होतात? ते अल्फा पार्टिकल एका सरळ लाईनमध्ये पुढे जात आहेत. आता काही अल्फा पार्टिकल असे पण असतात,
की जे थोडेसे वाकडे तिकडे जाऊ शकतात. ठीक आहे. मग ते जर का अशा पद्धतीने जात असतील, थोडेसे वाकडे तिकडे जर असे जात असतील, तर इथे आपण एक कोलिमेटर बसवलेला आहे. आता हा कोलिमेटर काय करेल, हा सुद्धा लीड पासूनच बनलेला असतो बरं का. हे सुद्धा कशापासून बनलेला असणार आहे, त्याच मटेरियल पासून. मग तो काय करेल, त्याची ती प्रॉपर्टीच आहे. जर का तशा पद्धतीने जर अल्फा पार्टिकल येत असेल, तर तो त्या अल्फा पार्टिकलला ऍब्झॉर्ब करून घेईल. म्हणजे या ठिकाणी आता हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत, हे कसे चालले? हे चालले एका सरळ रेषेमध्ये. क्लिअर इथपर्यंत? हं. आता पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपण एक गोल्ड फॉइल ठेवलेली आहे बघा. गोल्ड फॉइल म्हणजे अतिशय थिन असते बघा, गोल्ड पासून बनलेली. एकदम बारीक म्हणजे खूपच कमी साईज असते बघा. 10⁻⁻8 मीटर इथपर्यंत त्याची साईज असते. खूप थिन लेयर असतो. आणि ही जी गोल्ड फॉइल असते बघा, याचा ॲटॉमिक नंबर किती असतो? याचा असतो 79. म्हणजे त्याच्या न्यूक्लियसमध्ये 79 प्रोटॉन्स प्रेझेंट असतात. आणि अल्फा पार्टिकल वरती किती असतात? किती चार्ज असतो अल्फा पार्टिकल वरती? 2 प्रोटॉन इतका. बरोबर आहे? म्हणजे हा खूप हेवी असतो. ठीक आहे. मग यांच्या काय लक्षात आलं, की ज्यावेळेस हे अल्फा पार्टिकल या गोल्ड फॉइल मधून जात आहेत, तर त्यांच्या या ठिकाणी लक्षात आलं, की 99% जे अल्फा पार्टिकल्स आहेत ते सरळ लाईन मध्ये गेले. किती? 99% ही गोष्ट कधी घडते? ज्यावेळेस त्या ठिकाणी स्पेस हा एम्प्टी असेल. येते का लक्षात? आपल्याला रुदरफोर्ड यांनी काय सांगितलं, की 99% ॲटम हा एम्प्टी असतो. मग ते कुठून लक्षात आलं? इथून. कारण काय झालं 99% काय होतात हे अल्फा पार्टिकल सरळ रेषेत जात आहेत. फक्त 0.14% एवढे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स 0.1 डिग्री एवढ्या अँगलमध्ये स्कॅटर्ड होत आहेत. येतंय का लक्षात? किती? 0.1% एवढे अल्फा पार्टिकल्स 0.1 डिग्री एवढ्या अँगलमध्ये काय होत आहेत? स्कॅटर्ड होत आहेत. आणि 8000 एवढ्या अल्फा पार्टिकल्स मधून फक्त एकच अल्फा पार्टिकल हा 90 डिग्री मध्ये बेंड होतो. म्हणजे ज्यावेळेस हे अल्फा पार्टिकल या गोल्ड फॉइल वरती इन्सिडेंट होईल, तर इथून 90 डिग्री तुम्ही कन्सिडर करू शकता, की असा एक्झॅक्टली इथे येईल बघा तो अशा पद्धतीने. एकच पार्टिकल. 8000 एकच पार्टिकल काय होतोय? 90 डिग्री मध्ये या ठिकाणी स्कॅटर्ड होत आहे. अदरवाईज 99% कसे चालले? सरळ रेषेत चालले. म्हणजे त्याच्या लक्षात काय आलं, की या ठिकाणी या ॲटमचा भरपूर सारा स्पेस हा एम्प्टी आहे, खाली आहे. असं थॉमसन हे नव्हते सांगत. थॉमसनने काय सांगितलं होतं, की ॲटम कसा आहे? सॉलिड आहे. मग या ठिकाणी हे चुकीचं ठरलं. कारण काय? कारण या ठिकाणी हे सगळे अल्फा पार्टिकल 99% सरळ एका लाईनमध्ये गेले. मग त्या ठिकाणी ते जर जात असतील, तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ या ठिकाणी असा झाला, की ॲटमचं जे मास आहे, हे मास मॅक्सिमम याच्या सेंटरला असतं. ज्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. कारण ज्यावेळेस 1,00,000 अल्फा पार्टिकल या ठिकाणी इन्सिडेंट होतात, त्यावेळेस फक्त एकच पार्टिकल त्यांच्यामधून वापस येत असतो. येतंय का लक्षात? प्रोटॉनचा शोध लावणारे रुदरफोर्ड होते. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? थॉमसन यांनी. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड यांनी. मग ज्यावेळेस 1,00,000 पार्टिकल या ठिकाणी जातील, त्यापैकी फक्त एकच पार्टिकल वापस येतोय. 1,00,000 म्हणजे किती झालं? 10⁵ ना. एवढे पार्टिकल्स गेल्यानंतर आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. थॉमसन यांनी आपल्याला ॲटॉमिक साईज पण दिलेली होती. त्यांचं म्हणणं होतं, की ॲटमची जी साईज आहे, ती 10⁻⁻10 मीटर आहे. असं ते म्हणतात. ॲटमची साईज किती आहे? 10⁻⁻10 मीटर. पण जी न्यूक्लियसची साईज देणारे होते, ते होते रुदरफोर्ड. ते काय म्हणतात, की 1,00,000 10⁻5 म्हणजे काय झालंय, की 1,00,000 पार्टिकल पैकी फक्त एकच पार्टिकल वापस येतोय. म्हणजे जो न्यूक्लियस आहे, हा याची जी साईज असणार आहे ॲटमची साईज, त्याच्यापेक्षा 10⁻⁻5 ने कमी असेल. येतं लक्षात? 10⁻⁻5 ने कमी का? कारण ही झाली ॲटमची साईज, तर न्यूक्लियस त्याच्यापेक्षा छोटाच असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे 10⁻⁻5 जर आपण याच्यामध्ये ॲड केले, तर आपल्याला किती भेटतंय टोटल? 10⁻⁻15 मीटर, ज्याला आपण फर्मी मीटर म्हणतो. बरोबर आहे की नाही? मग 10⁻⁻15 मीटर ही कुणाची साईज झाली? न्यूक्लियसची साईज झाली. आणि हा न्यूक्लियस कुठे असतो? हा न्यूक्लियस जो असतो,
हा याच्या सेंटरला असतो आणि त्या न्यूक्लियस वरतीच त्या ऍटमचं मॅक्झिमम मास हे कॉन्सन्ट्रेटेड असतं. म्हणजे ऍटमचं सगळ्यात जास्त मास कुठे असतं तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये असतं. येतं लक्षात? मग ह्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स आहे? 79. आणि याच्यावरती किती चार्ज आहे? 2 प्रोटॉन इतका. त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे, तो जातोय आणि वापस येतोय म्हणजे सेंटरला काहीतरी हेवी पोर्शन आहे, ज्याला आपण काय म्हणतोय? न्यूक्लियस असं म्हणतो. हे रिझल्ट्स जे आहेत ते लक्षात ठेवा, हे महत्वाचे आहेत. पहिला रिझल्ट आपण काय सांगितला? की 0.14% एवढे जे त्या ठिकाणी अल्फा पार्टिकल्स होते, हे अल्फा पार्टिकल्स 0.1 डिग्रीमध्ये स्कॅटर्ड झाले. दुसरी गोष्ट आपण सांगितली, की 8000 अल्फा पार्टिकल्स पैकी फक्त एकच अल्फा पार्टिकल हा 90 डिग्रीमध्ये स्कॅटर्ड होत आहे. तिसरी गोष्ट आपण अशी सांगितली, की 1,00,000 अल्फा पार्टिकल मधून फक्त एकच अल्फा पार्टिकल जो आहे तो रिटर्न येत आहे. त्यावरून आपण कशाची साईज सांगतोय? त्यावरून आपण त्याच्या न्यूक्लियसची साईज सांगतो, जे की 10⁻⁻15 मीटर असणार आहे. आलं एक लक्षात इथपर्यंत? आता अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला रुदरफोर्ड सांगतात, की इलेक्ट्रॉन्स हे एम्बेडेड फॉर्ममध्ये नसतात. जसं आपल्याला थॉम्सन यांनी काय सांगितलं, की इलेक्ट्रॉन्स हे एम्बेडेड फॉर्ममध्ये असतात, एकाच जागेवरती फसलेले असतात. तसं त्या ठिकाणी आपल्याला रुदरफोर्ड सांगतात, की इलेक्ट्रॉन्स हे एका जागेवरती नसतात, ते एकाच ऑर्बिटमध्ये फिरत असतात. ठीक आहे. आणि ऑर्बिटमध्ये फिरत असताना ते इलेक्ट्रॉन्स एनर्जी रेडिएट करतात. येतंय का लक्षात? तर असे काही ऑब्झर्वेशन्स आहेत बघा, हे रिझल्ट्स आहेत, हे एक्सपेरिमेंट्स मधून समोर आले. म्हणजे जे आपल्याला थॉम्सन यांनी सांगितलं होतं, त्यापैकी बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या. ज्या कोणी सांगितल्या? त्या सांगितल्या रुदरफोर्ड यांनी. त्यांनी महत्वाचं काय सांगितलं, की ॲटम हा 99% एम्प्टी असतो. ॲटमचं सर्वात जास्त मास कुठे असतं? त्याच्या सेंटरला असतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे असतात ना, हे इलेक्ट्रॉनच्या कंपॅरिझन मध्ये जड असतात. हा हलका असतो, लाइटर असतो. ठीक आहे. म्हणजे आपण जर म्हणायचं झालं तर मास ऑफ प्रोटॉन जो असतो हा 1836 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन असतो. थोडा त्याच्यापेक्षा न्यूट्रॉन हा थोडासा हेवी असतो. ते आपण पुढे घेऊयात. सध्या एवढी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, की प्रोटॉनचं जे मास आहे, हे इलेक्ट्रॉनपेक्षा 1836 टाइम्स जास्त आहे. बरोबर आहे. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे बसलेत? सेंटरला बसलेले. इलेक्ट्रॉन ठीक आहे फिरतोय. परंतु मग सगळ्यात जास्त ॲटमचं मास झालं कुठे? सेंटरला. मग तीच गोष्ट आपल्याला कोणी सांगितली? रुदरफोर्ड यांनी सांगितली, की सेंटरला ॲटमचा सर्वात जास्त मास प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट त्यांनी आपल्याला न्यूक्लियसची साईज पण सांगितली 10⁻⁻15 मीटर आहे आणि बाकी काही 8,000 पाठवले. त्यानंतर त्यापैकी एक जो पार्टिकल होता तो 90 डिग्रीमध्ये स्कॅटर झाला. हे काही ऑब्झर्वेशन्स आहेत जे आपल्याला यांनी इथे दिलेले आहेत. आता रुदरफोर्ड यांच्या या रिझल्ट्स मधून सर्वच गोष्टी क्लिअर होत आहेत. परंतु यांच्या या एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा काही ना काही ड्रॉबॅक्स प्रेझेंट आहे. पहिला ड्रॉबॅक त्यांचा असा आहे, की ते म्हणतात, की इलेक्ट्रॉन जो आहे तो या ऑर्बिटमध्ये फिरत असतो. समजा हे एक स्ट्रक्चर आपण घेऊया. ठीक आहे. आणि कन्सिडर करूयात, की या ठिकाणी न्यूक्लियस आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते या ऑर्बिटमध्ये फिरत आहे. ते असं म्हणतात, की इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये फिरत असताना तो एनर्जीला रेडिएट करतो. आता मॅक्सवेलचं इक्वेशन बघितलं किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिकची जर आपण थिअरी बघितली, तर आपल्याला माहिती आहे, की चार्ज पार्टिकल ज्यावेळेस एका नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह होतो, तर त्यावेळेस तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला प्रोड्यूस करतो. बरोबर आहे. हं. मग आता या ठिकाणी जर हा इलेक्ट्रॉन नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जात असेल, मग तो एनर्जी काय करतोय? रेडिएट करतोय. एनर्जी रेडिएट करतोय म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज प्रोड्यूस होणार. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज एक प्रकारची एनर्जी आहे. मग यांचं म्हणणं कसं आलंय, की जर याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर प्रोड्यूस केले, तर या इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी व्हायला लागली. बरोबर आहे की नाही? मग याची एनर्जी जर कमी व्हायला लागली, तर हा काय आहे या ठिकाणी प्रोटॉन आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा काय करणार आहे? त्याला ओढणार आहे स्वतःकडे. मग याची जर एनर्जी हळू-हळू कमी होत गेली, तर हा काय होईल? तो अशा पद्धतीने स्पायरल फॉर्ममध्ये येईल. हळू-हळू, हळू-हळू तो कोणाकडे ओढला जाणार? या प्रोटॉनकडे ओढला जाणार आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन या प्रोटॉन म्हणजे ह्या त्या न्यूक्लियसमध्ये चालला जाणार. बरोबर आहे. मग जर तो न्यूक्लियसमध्ये त्या ठिकाणी गेला, तर ॲटम काय झाला?
कोलॅप्स झाला असं म्हणतात त्याला. ॲटम काय झाला आता? कोलॅप्स झाला. त्याचं काही अस्तित्व राहील का? नाही ना, त्याचं अस्तित्वच राहणार नाही. ॲटमच शिल्लक राहणार नाहीये. मग हे प्रॅक्टिकली घडतंय का? हे प्रॅक्टिकली घडत नाहीये. मग हे का घडत नाही? याचं उत्तर रुदरफोर्ड यांच्याकडे नव्हतं. मग या ठिकाणी ही थिअरी जी आहे ती फेल होते. बरोबर आहे की नाही? काही गोष्टी त्यांनी बरोबर सांगितल्या, पण हे त्याचे काय झाले, हे ड्रॉबॅक झाले, की या ठिकाणी हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन जर एनर्जी रेडिएट करत असेल, तर त्या ठिकाणी याची एनर्जी कमी होत जाईल आणि तो या न्यूक्लियसमध्ये येईल. न्यूक्लियसकडे असणारा प्रोटॉन त्याला स्वतःकडे ओढून घेईल आणि अशा प्रकारे हा जो ॲटम आहे, हा ॲटम कोलॅप्स होईल. परंतु प्रॅक्टिकली ही गोष्ट घडत नाही. ती का घडत नाही, हे सांगण्यासाठी रुदरफोर्ड कॅपेबल नव्हते. त्यांनी आपल्याला ती गोष्ट सांगितली. एक होता बघा, जो रुदरफोर्ड आपल्याला एक्सप्लेन नाही करू शकला, तो होता स्पेक्ट्रम. आता स्पेक्ट्रम एक बँड ऑफ कलर्स आहे. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतात. मी तुम्हाला स्पेक्ट्रम दाखवतो. हे बघा, अशा प्रकारचा हा स्पेक्ट्रम आहे. यामध्ये तुम्ही बघता ही वेव्हलेंथ आहे बघा वेगवेगळी आणि ते हे कलर बँड्स आहेत. याला नॉर्मली आपण लाईन स्पेक्ट्रम असं म्हणतो. ठीक आहे. आता आपल्याला यांनी काय सांगितलं होतं, रुदरफोर्ड यांनी सांगितलं होतं, की इलेक्ट्रॉन जो आहे तो कंटिन्युअस एनर्जी काय करतोय, रिलीज करतोय, रेडिएट करतोय. त्यामुळे हे पूर्ण कसे असायला पाहिजे होते, कलरफुल असायला पाहिजे. असे लाईनच्या फॉर्ममध्ये नव्हते असायला पाहिजे. हे पूर्ण कलरफुल असायला पाहिजे होतं. वेगवेगळ्या वेव्हलेंथचे जे कलर्स आहेत, जे लाईट्स आहेत, ते त्या ठिकाणी दिसायला पाहिजे होते. परंतु भेटलं काय? भेटलं आपल्याला हे अशा प्रकारचे लाईन स्पेक्ट्रम. ठीक आहे. मग हे लाईन स्पेक्ट्रम जे आहे, हे का या ठिकाणी भेटतायत, हे सुद्धा आपल्याला हा जो रुदरफोर्ड आहे तो एक्सप्लेन करू शकला नाही. ठीक आहे. तसे हे 2 महत्त्वाचे ड्रॉबॅक्स आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आले का लक्षात? हं. हा एक्सपेरिमेंट आहे बघा, जो यांनी परफॉर्म केला. अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण ही जी शीट आहे बघा, ठीक आहे. ज्याच्यावरती हे लाईट इन्सिडेंट होत आहेत. हे कशापासून बनलेलं आहे? हे झिंक सल्फाईड पासून बनलेलं आहे बरं का. झिंक सल्फाईड. आता झिंक सल्फाईड का वापरला आपण? याची सुद्धा एक स्पेशालिटी असते. काय असते? की जर झिंक सल्फाईडवरती अल्फा पार्टिकल जर इन्सिडेंट होत असतील, तर ज्या ठिकाणी जास्त अल्फा पार्टिकल जातील ना, तो पार्ट त्या ठिकाणी चमकतो. ठीक आहे. म्हणजे समजा या ठिकाणी आपण बघितलं, तर 99% कुठे येत होते? ते सेंटरला येत होते. त्यामुळे हा सेंटरचा जो पार्ट आहे ना, हा जास्त शाईन करतो त्या ठिकाणी, जास्त चमकतो. त्यासाठी झिंक सल्फाईडचा आपण वापरलेला आहे. आलं का लक्षात? हे 2 एक्सपेरिमेंट्स आहेत बघा. हे यांचे ड्रॉबॅक्स आहेत. थॉमसन सुरुवातीला आपल्याला काय सांगू नाही शकला. ड्रॉबॅक्स लक्षात ठेवा. थॉमसन आपल्याला काय नाही सांगू शकला, की त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनला कशाप्रकारे होल्ड केलं जातं, हा तो एक्सप्लेन नाही करू शकला. स्टॅबिलिटी ऑफ ॲटम तो सांगू शकला नाही. त्यानंतर तो न्यूक्लियसबद्दल काहीच बोलला नाही. ठीक आहे. त्याचं एक्सपेरिमेंटमध्ये काय आहे ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर रुदरफोर्ड काय नाही सांगू शकला. रुदरफोर्डमध्ये सर्वात आधी जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसमध्ये काय होतो, पडतो नाही का? आपण बघितलं नाही का आत्ता? की हा इलेक्ट्रॉन जो आहे हा कुठे पडतो? त्या न्यूक्लियसमध्ये पडतो. म्हणजे त्याचं जे अस्तित्व आहे त्या ॲटमचं संपून जातं. म्हणजे ॲटम काय होतो? कोलॅप्स होतो. पण असं घडायला नाही पाहिजे. असं घडत नाही. घडायला नाही पाहिजे, असं घडत नाही. मग ते का घडत नाही हे तो एक्सप्लेन नाही करू शकला. त्यानंतर तो स्पेक्ट्रमबद्दल नाही सांगू शकला. मी तुम्हाला आत्ता सांगितलं. त्यानंतर इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट ॲटम्समध्ये कशाप्रकारे असते, ह्या गोष्टी सुद्धा तो आपल्याला सांगू नाही शकला. ठीक आहे. तर हे असे ड्रॉबॅक्स आहेत बघा या रुदरफोर्डचे. तर 2 एक्सपेरिमेंट झाले. रुदरफोर्डने कशावरती काम केलं? रुदरफोर्डने जे थॉमसनने दिलेले ड्रॉबॅक्स होते त्याच्यावरती त्याने काम केलं. परंतु आता याने हे जे आपल्याला या ठिकाणी ड्रॉबॅक्स जे दिलेले आहेत किंवा जे लिमिटेशन्स दिलेले आहेत, हे दूर करणारा कोण? ते होते बघा बोहर्स. आता बोहर हे रुदरफोर्ड यांचे स्टुडंट आहे. ठीक आहे. रुदरफोर्ड यांचे जे ड्रॉबॅक्स होते, या ड्रॉबॅक्स वरती बोहर यांनी काम केलं. बऱ्याचशा गोष्टी ज्या रुदरफोर्ड यांनी आपल्याला सांगितलेल्या होत्या, त्याच गोष्टी आपल्याला बोहर यांनी सुद्धा सांगितल्या. म्हणजे बोहर यांनी ते एक्सेप्ट केलेलं होतं, की रुदरफोर्ड जे सांगतात ते बरोबर आहे. जसं की इलेक्ट्रॉन जो आहे, तो या ऑर्बिटमध्ये फिरत असतो. त्यानंतर ॲटमचं जे मास असतं, हे त्याच्या सर्वात जास्त सेंटरला असतं. मास कॉन्सन्ट्रेशन ॲटमचं कुठे असतं सर्वात जास्त? याच्या सेंटर पार्टला असतं. परंतु जे ड्रॉबॅक्स त्यांनी आपल्याला दिले ना, त्या ड्रॉबॅक्स वरती काम करणारे हे बोहर होते. ठीक आहे. तर पहिल्यांदा त्यांनी आपल्याला काय सांगितलं? ते म्हणतात, की ज्या पद्धतीने रुदरफोर्ड हे म्हणतात, की इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटमध्ये फिरत असताना तो एनर्जीला रेडिएट करतो. तर असं काही घडत नाही. असं म्हणणारे कोण आहे? बोहर. बोहर यांचं म्हणणं आहे, की नॅचरली समजा ज्यावेळेस हा ॲटम बनलेला असेल नेचरमध्ये,
तर त्यावेळेस त्या इलेक्ट्रॉनची जी ऑर्बिट आहे, म्हणजे सुरुवातीला त्या ऑर्बिटमध्ये ज्यावेळेस तो फिरत होता, त्यामुळे त्या ऑर्बिटला त्यांनी त्या इलेक्ट्रॉनची स्टेशनरी ऑर्बिट असं म्हटलं. कोणती ऑर्बिट आहे ती इलेक्ट्रॉनची? स्टेशनरी ऑर्बिट. नेचरमध्ये एलिमेंट बनत असताना तो जो इलेक्ट्रॉन होता, तो इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, तर तो जो ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटला काय म्हटलं त्यांनी? स्टेशनरी ऑर्बिट. आणि या स्टेशनरी ऑर्बिटमध्ये समजा आता हा इलेक्ट्रॉन आहे आणि नॅचरली तो या ऑर्बिटमध्ये फिरत आहे. तर ही त्याची कोणती ऑर्बिट झाली? स्टेशनरी ऑर्बिट. आणि स्टेशनरी ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करत नाही, असं सांगणारे बोहर आहे. आलं का लक्षात? मग आता जो पहिला ड्रॉबॅक होता रुदरफोर्डचा, तो निघून गेला ना. तो काय म्हणायचे, की इलेक्ट्रॉन एनर्जीला रेडिएट करत होता. मग एनर्जी रेडिएट करत होता म्हणून याची एनर्जी कमी होत होती आणि हा ॲटम जो आहे तो कोलॅप्स होत होता. पण आता हे काय म्हणतायत, की स्टेशनरी ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन कुठल्याही प्रकारची एनर्जी जी आहे ती रिलीज करणार नाही. मग रिलीज करणार नाही म्हटल्यानंतर हा एनर्जी रेडिएट करेल का त्या ठिकाणी? नाही. म्हणजे ॲटम कोलॅप्स होईल का? नाही. आलं का लक्षात? मग पहिलं त्यांनी आपल्याला काय सांगितलं, की नॅचरली इलेक्ट्रॉनची जी स्टेशनरी ऑर्बिट असते त्यामध्ये इलेक्ट्रॉन हा एनर्जी रेडिएट करणार नाही. इलेक्ट्रॉन विल नॉट इलेक्ट्रॉन विल नॉट रेडिएट एनर्जी इन इट्स स्टेशनरी ऑर्बिट. आलं का लक्षात? हं? आता दुसरी महत्वाची गोष्ट यांनी काय सांगितली, की आता तुम्हाला मोमेंटम माहिती बघा. एखादा ऑब्जेक्ट असेल, हा ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात असेल, तर या ऑब्जेक्टचं स्वतःचं काही ना काही मास आहे. ज्या व्हेलॉसिटीने ते जाणार त्याला आपण व्ही म्हणूयात. या दोघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला, तर आपल्याला काय भेटतो? मोमेंटम भेटतो. बरोबर आहे? त्याला आपण लिनियर मोमेंटम म्हणतो. पण जर ऑब्जेक्ट एका अँग्युलर मोशनमध्ये जर फिरत असेल, तर जसा इलेक्ट्रॉन फिरतोय बघा ऑर्बिटमध्ये, ठीक आहे? समजा इथे इलेक्ट्रॉन असेल, तर इथून इथपर्यंत काय झाली याची रेडियस झाली. मग आपल्याला जर याचा अँग्युलर मोमेंटम काढायचा असेल, तर हा अँग्युलर मोमेंटम आपण एल ने दाखवतो. ठीक आहे? तर सिम्पली त्यामध्ये लिनियर मोमेंटम असतोच आणि ह्या रेडियसने त्याला मल्टिप्लाय केलं जातं. मग लिनियर मोमेंटम म्हणजे काय? mv इंटू आर. आलं का लक्षात? याला काय म्हणतात? अँग्युलर मोमेंटम म्हणतात. मग इलेक्ट्रॉन काय आहेत? हे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरतायत. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनचं स्वतःचं काय असणार आहे? काही ना काही मोमेंटम असणार आहे. येतंय लक्षात? मग यांचं म्हणणं आहे, की त्या इलेक्ट्रॉनचं जे मोमेंटम असणार आहे, ते मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2π इतकं असेल. आता यांची संख्या काय झाली? नंबर ऑफ ऑर्बिट 1, 2, 3, 4 जेवढ्या काही ऑर्बिट्स असतील त्या ठिकाणी. मग कुठल्याही ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन एखादा फिरत असेल आणि त्याचं अँग्युलर मोमेंटम जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, तर h अपॉन 2π तर कॉन्स्टंट आहे. h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे आणि 2π ची किंमत सुद्धा फिक्स्ड आहे. तुम्हाला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं? n ने. तर n काय आहे? इंटिजर आहे. मग हा n काही असू शकतो 1, 2, 3 अशा पद्धतीने. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही या सिंपल फॉर्म्युल्याने काय करू शकता? त्या इलेक्ट्रॉनचं त्या ऑर्बिटमध्ये असणारं अँग्युलर मोमेंटम काढू शकता. तर अँग्युलर मोमेंटम कशाच्या बरोबर असतं? h अपॉन nh अपॉन 2π इतकं असतं. आलं का लक्षात? आता आता तिसरी जी गोष्ट आहे बघा, जी यांनी आपल्याला सांगितली. त्यांचं असं म्हणणं आहे, की समजा इलेक्ट्रॉन सध्या या ऑर्बिटमध्ये आहे. ठीक आहे. समजा ही फर्स्ट ऑर्बिट आहे. याला आपण n इज इक्वल टू 1 म्हणूयात आणि याला n इज इक्वल टू 2 असं म्हणूयात. हं. मग आता इलेक्ट्रॉन हा पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना याची स्वतःची काही ना काही एनर्जी आहे. त्याला E1 असं म्हणूयात आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये जाईल, इथे त्याची काही ना काही एनर्जी असेल, त्याला E2 असं म्हणूयात. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे, बोहर हे असं म्हणतात, की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा एका ऑर्बिटमधून ज्यावेळेस त्याला एनर्जी भेटेल, एनर्जी भेटल्यानंतर तो एक्साइट होईल आणि एक्साइट झाल्यानंतर तो अप्पर ऑर्बिटमध्ये चालला जाईल. ठीक आहे. मग हा इलेक्ट्रॉन त्याच वेळेस एनर्जीला ॲब्झॉर्ब करत असतो. लक्षात येतंय तुमच्या? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमधून म्हणजे लोवर ऑर्बिटमधून अप्पर ऑर्बिटमध्ये जर जात असेल, तर त्यावेळेस तो काय करत आहे? एनर्जी ॲब्झॉर्ब करत आहे. आणि जर इलेक्ट्रॉन अप्पर ऑर्बिटमधून जर तो लोवर ऑर्बिटमध्ये येत असेल, तर त्यावेळेस तोच इलेक्ट्रॉन एनर्जी
रेडिएट करत असतो. ऑर्बिटमध्ये फिरताना एनर्जी रिलीज होणार नाहीये. स्टेशनरी ऑर्बिटमध्ये एनर्जी फिक्स्ड आहे. ती चेंज होणार आहे का? नाही. परंतु ज्यावेळेस इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातो, अप्पर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये किंवा लोअर ऑर्बिटमधून अप्पर ऑर्बिटमध्ये जातो, त्याच वेळेस त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती ऍब्झॉर्ब किंवा रिलीज्ड होत असते. आणि ही एनर्जी जी असते ती आपण या ठिकाणी लिहू शकतो. ती एनर्जी जी असणार आहे ती असणार आहे E1 मायनस E2. अलग लक्षात? म्हणजे कोणती एनर्जी झाली ही? म्हणजे आपण म्हटलं ना या ठिकाणी, की इलेक्ट्रॉन जसं रुदरफोर्ड काय सांगत होते, की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस या ऑर्बिटमध्ये फिरत होता, त्यावेळेस तो एनर्जीला रेडिएट करत होता. बरोबर आहे. मग एनर्जीला रेडिएट करत असताना ती जी एनर्जी होती, ती किती असते? ती एनर्जी किती असते? E इज इक्वल टू H इंटू न्यू. झालं का फॉर्म्युला ड्युअल नेचरमध्ये? बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन जर वरच्या ऑर्बिटमध्ये जात असेल, वरतून खाली येत असेल, तर जी एनर्जी या ठिकाणी रेडिएट होते, त्या एनर्जीला आपण काय लिहू शकतो? H इंटू न्यू लिहू शकतो. आलं लक्षात? तर हा एक बेसिक फॉर्म्युला आहे. याच्यावरून तुम्ही त्याची वेव्हलेंथ वगैरे जे आहे, ते फाइंड आउट करू शकता. तर हे 3 महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, जे आपल्याला बोहर यांनी सांगितलेले आहेत. तर हे जे बोहर्स एटॉमिक मॉडेल आहे, याचे सुद्धा स्वतःचे काही ना काही लिमिटेशन्स आहेत. पहिलं लिमिटेशन त्याचं असं आहे, की हे मॉडेल फक्त आणि फक्त ज्या ॲटम्सच्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो, त्यांच्यासाठीच ॲप्लिकेबल आहे. फर्स्ट लिमिटेशन इज हिज मॉडेल वॉज ॲप्लिकेबल ओन्ली टू हायड्रोजन. कारण हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. राइट? सेकंड लिमिटेशन आपण म्हणू शकतो, इट कॉड नॉट बी एक्सटेंडेड टू मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्स. तर पहिल्यापासूनच हा दुसरा तयार करू शकतो आपण, की मल्टी इलेक्ट्रॉन ॲटमसाठी आपण याला वापरू शकणार नाही. आणि तिसरं याचं लिमिटेशन आहे, ते की आहे इंटेन्सिटीज ऑफ इमिशन लाईन्स. ज्या लाईन्स या ठिकाणी इमिट होतात बघा. आता ह्या ज्या लाईन्स असतात, ह्या लाईन टू लाईन वेगवेगळ्या का आहेत? ठीक आहे. तर त्यांची इंटेन्सिटी जी आहे, ती इंटेन्सिटी सुद्धा हा बोहर एक्सप्लेन नाही करू शकला. ठीक आहे. तर हे असे काही लिमिटेशन्स आहेत बघा, बोहर्स मॉडेलचे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर 3 एक्सपेरिमेंट आपण घेतले. पहिला एक्सपेरिमेंट थॉमसन यांनी केलेला. ठीक आहे. आता होप तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल, की थॉमसन यांची काय वर्किंग होती. त्यांनी कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्यामध्ये कोणकोणते एरर्स होते, जे कोणी काढले? त्यांच्या स्टुडंटने, ज्याचं नाव होतं रुदरफोर्ड. ठीक आहे. तिसरे कोण आले? रुदरफोर्डचे स्टुडंट नील्स बोहर. तर थोडं ॲडव्हान्स मॉडेल त्यांनी आपल्याला दिलं बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये. आणि आता आपण हे बोहरचं जे सेकंड पॉस्ट्युलेट घेतला ना, हा अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू NH/2π. तर याचं एक्सप्लेनेशन बोहर यांच्याकडे नव्हतं. याचं एक्सप्लेनेशन देणारे कोण होते? डी ब्रॉग्ली. ते आपण पुढे बघणार आहोत, की त्यांनी कशाप्रकारे त्याला एक्सप्लेन केलं. म्हणजे दोन्ही कशाप्रकारे इक्वेट केली, हे आपण पुढे बघूयात. आता आपल्याला जे बघायचं आहे बघा, ते आहेत 1-2 डेरिव्हेशन. सर्वात आधी आपण जी स्टेशनरी ऑर्बिट असते, त्याची रेडियस जी आहे ती फाइंड आउट करूयात. बोहर यांनी आपल्याला जी स्टेशनरी ऑर्बिट सांगितली. आता स्टेशनरी ऑर्बिट तुमच्या सर्वांच्या लक्षात आली. नॅचरली एखादा एलिमेंट ज्यावेळेस बनला असेल, त्यावेळेस इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणार आहे. तर ती जी ऑर्बिट आहे, त्या ऑर्बिटलाच आपण स्टेशनरी ऑर्बिट असं म्हणणार आहोत. मग त्या स्टेशनरी ऑर्बिटची रेडियस किती असणार आहे, ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. सर्वात आधी आपण जर बघितलं, तर हा इलेक्ट्रॉन जो आहे, तो या ऑर्बिटमध्ये फिरत आहे. सेंटरला प्रोटॉन आहे, हा इलेक्ट्रॉन आहे. दोघांचं नेचर ऑपोजिट आहे. दोघांमध्ये एक प्रकारचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट आहे. बरोबर आहे. मग तो फोर्स जर आपल्याला काढायचा असेल, की या दोघांमध्ये किती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट असेल, तर तो आपण सांगू शकतो. कशाने? बाय युजिंग कुलोम्ब्स लॉ. ऑलरेडी इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण कुलोम्ब्स लॉ घेतलेला आहे. कुलोम्ब्स लॉ कशाबद्दल सांगतो? 2 चार्जेसमध्ये जो फोर्स प्रेझेंट असतो त्याच्याबद्दल. तर मग तो किती असणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल्स टू के इंटू Q1. आता Q1 म्हणजे कोण? या न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन्स. तर किती असतात ते? त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? झेडने. बरोबर की नाही? आणि चार्ज काय किती असणार आहे? Eच असणार आहे. चार्ज दोघांवरती सारखाच असतो. ठीक आहे. बरं, आता ज्यावेळेस आपण हा फोर्स काढत असतो, त्यावेळेस त्याचं काही त्याची काय तुम्हाला नेचर लिहायची गरज नाही. म्हणजे हा पॉझिटिव्ह असेल, त्याला पॉझिटिव्ह लिहा. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह लिहा. असं काही लिहायची गरज नाही. तुम्ही त्याचं मॅग्निट्यूड लिहा फक्त. मग पहिला चार्ज काय झाला? तो झाला झेड इंटू ई. हे लक्षात आलं कसं घेतलं? हं? इंटू एकावरती माहिती आहे ना तुम्हाला, टोटल किती झेड आहे?
एका पेनाची किंमत माहिती तर तुम्ही 10 पेनाची काढू शकता. तशाच पद्धतीने एकावरती चार्ज आहे ई, टोटल किती झेड त्याला मल्टिप्लाय करा. हा झाला टोटल चार्ज या ठिकाणी. आणि दुसरा काय आहे? इलेक्ट्रॉन आहे, जो की इथे प्रेझेंट आहे. मग हा झाला Q1, हा झाला Q2 डिव्हायडेड बाय दोघांमध्ये असणारी जी काही रेडियस आहे त्याचा स्क्वेअर. अलग लक्षात. आपण हा फॉर्म्युला कसा घेतला? बरं मला एक सांगा, कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल, मग सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्यासाठी काय गरजेचं आहे? कशामुळे ती सर्क्युलर मोशन होत असते? हं? ती होत असते कशामुळे? सेंट्रिपिटल फोर्समुळे. द फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. मग सेंट्रिपिटल फोर्स ज्या ठिकाणी असेल तिथे काय असणार आहे? सर्क्युलर मोशन असणार आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फिरतोय तर सेंटरकडे एक फोर्स लागतोय. तो फोर्स कोणता? सेंट्रिपिटल फोर्स. या दोघांमध्ये फोर्स कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे सिम्पली आपण या ठिकाणी असं म्हणूयात का, की या ठिकाणी जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तोच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. बरोबर आहे की नाही? हं? जसं मून आहे बघा, चंद्र आहे. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो. मग त्या ठिकाणी कोणता फोर्स आहे? पृथ्वी आणि चंद्रामध्ये कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तोच ग्रॅव्हिटेशनल कोण बनला? सेंट्रिपिटल. आपण व्हेइकल चालवतोय आणि टर्न घेतोय. समजा रस्ता जो आहे असा पूर्णपणे एक सर्क्युलर पाथ आहे, नाही का? मग त्या ठिकाणी समजा असा रस्ता असेल आणि तिथे आपण जर व्हेइकल चालवत असू, तर टर्न घेताना इकडे सेंटरकडे एक फोर्स लागेल ना. तो कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे की नाही? मग तो सेंट्रिपिटल कोण असतो तिथे? फ्रिक्शन. टायर आणि रोड मध्ये जे फ्रिक्शन होतं तिथे जो फ्रिक्शनल फोर्स तयार होतो, तोच फ्रिक्शनल फोर्स कशाच्या बरोबर असतो? सेंट्रिपिटल फोर्सच्या बरोबर असतो. तसं इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस कोण बनणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स किती असतो? तो असतो mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आणि हा तर आपण आत्ताच लिहिला. किती आहे तो? के इंटू झेड ई इंटू ई डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि आपल्याला बोहर यांनी जो सेकंड पॉस्ट्युलेट दिला तो काय आहे? सेकंड पॉस्ट्युलेट काय आहे बोहरचा? अँग्युलर मोमेंटम कशाच्या बरोबर असतो? NH अपॉन 2 पायच्या बरोबर असतो. बरोबर की नाही? मग इथून आपण व्ही ची किंमत काढू शकतो बघा. व्ही किती भेटेल आपल्याला? व्ही या ठिकाणी भेटेल NH अपॉन, आता एम आणि आर इकडे घ्या, म्हणजे काय येईल? 2 पाय याला म्हणूयात इक्वेशन नंबर 2. काही अडचण वाटत असेल तर कमेंटमध्ये टाका. इथपर्यंत लक्षात आले सर्वांच्या? सिंपल डेरिव्हेशन आहे. लक्षात घ्या, फॉर्म्युला आपण डेराईव्ह करत आहोत. शेवटी जो फॉर्म्युला येईल तो महत्वाचा आहे आपल्यासाठी. थोडंसं आपण साईडला करूयात. आता या ठिकाणी बघा, व्ही ची किंमत आपल्याला भेटलेली आहे, जी काय आहे NH अपॉन 2 पाय तर ही व्ही ची किंमत मी या इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली तर आपल्याला काय भेटेल? एक आर करायचा कॅन्सल इथे. हा एक आर एका आर सोबत कॅन्सल करून टाकूया. आधी मी इक्वेशन लिहून घेतो, नंतर व्हॅल्यू ठेवू. मग काय येईल इकडे? इकडे आहे mv स्क्वेअर इक्वल टू, इकडे कोण उरलेला आहे? के इंटू झेड. आणि हा ई इंटू ई कोण झाला? ई स्क्वेअर. डिव्हिजन मध्ये हा आर ऍज इट इज. आता ही व्ही ची जी किंमत आहे, ही सेकंड इक्वेशन, हे याच्यामध्ये ठेवून द्या. त्याचा स्क्वेअर करायचा आहे परत. म्हणजे काय येईल? यम. आणि व्ही म्हणजे कोण आहे? NH अपॉन 2 पाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणूयात. इथे काय येईल मग? के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ठीक आहे. करायचा स्क्वेअर. स्क्वेअर लिहूयात. मग काय येईल? यम इंटू एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर किती? 4 पाय स्क्वेअर एम स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर. पुढे आता एक आर जो आहे तो एका आर सोबत इथे कॅन्सल होईल. बघा काय काय कॅन्सल होतंय. एक यम जो आहे तो एका यम सोबत कॅन्सल होईल. अजून काही आहे का? काय उरलं इथे? एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिव्हायडेड बाय इथे 4 पाय स्क्वेअर यम इंटू आर.
बरोबर ना? कारण आर स्क्वेअर होता ना, एक आर तर कॅन्सल झाला. आणि इथे इथे उरेल के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर अपॉन आर. अपॉन आर कशाला लिहायचा? अपॉन आर नाही आता. मग या आर ला पलीकडे नेऊ आणि याला इकडे नेऊ. म्हणजे आर इज इक्वल टू काय म्हणणार आपण? एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिव्हायडेड बाय इथे 4 पाय स्क्वेअर यम, बरोबर, इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? मग आता हा जो आहे ना बघा, हा रेडियसचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला भेटत आहे. यामध्ये व्यवस्थितपणे बघा, इथे एन जो आहे हा एन व्हॅरी होणार आहे. 1 असेल, 2 असेल, 3 असेल. एच व्हॅरी होणार का? नाही, तो कॉन्स्टंट आहे. 4 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट, के कॉन्स्टंटच ना, झेड ई कॉन्स्टंटच आहेत सर्व. म्हणजे सर्व कॉन्स्टंट आहेत बघा. मग या कॉन्स्टंटला या ठिकाणी आपण एका टर्मने रिप्रेझेंट करू शकतो, किंवा आपण सिम्पली असंही म्हणू शकतो की आर जो आहे तो एन स्क्वेअर सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कारण बाकीच्या टर्म्स तर कॉन्स्टंटच आहेत. मग इथे फॉर्म्युला काय तयार होणार? आर एन इज इक्वल्स टू ए नॉट इंटू एन स्क्वेअर. आता हा जो ए नॉट आहे ना, हा कॉन्स्टंट आहे बघा. हा कॉन्स्टंट आपण कशाच्या जागेवरती ठेवतोय? ह्या पूर्ण कॉन्स्टंटच्या जागेवरती. येते एक लक्षात? म्हणजे ए ची किंमत काय बनणार आहे? या ए नॉट ची किंमत काय बनणार आहे? ए नॉट ची किंमत बनणार आहे एच स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर एम के झेड ई स्क्वेअर. त्याला आपण ए नॉट असं म्हणत आहोत. आलं लक्षात? तर या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो? जी रेडियस ऑफ ऑर्बिट आहे ती फाइंड आउट. जर तुम्हाला हायड्रोजन ॲटमसाठी जर काढायचं असेल, म्हणजे R1 जर तुम्हाला काढायचं असेल, कारण हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ना. मग या ठिकाणी आपण एक किंमत किती ठेवतो? 1 ठेवतो. तर हायड्रोजनसाठी आपल्याला जी रेडियस भेटते बघा, ती 0.053 नॅनोमीटर इतकी असते. याला आपण बोहर्स रेडियस असं देखील म्हणतो. मग जसे-जसे ऑर्बिट्स वाढत जाणार आहे, तसे-तसे त्या ठिकाणी रेडियसची व्हॅल्यू सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला भेटते. आलं का लक्षात? आता अशाच प्रकारे आपण या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी सुद्धा काढू शकतो. आता व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला काही असं वेगळे चेंजेस करण्याची गरज नाहीये. हे इक्वेशन्स, हे फॉर्म्युले सारखेच राहतील. फक्त इथे जी तुम्ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू घेत होता ना, तिथे तुम्हाला रेडियसची व्हॅल्यू घ्यायची आहे आणि ह्या इक्वेशनमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला व्हेलॉसिटी भेटणार आहे. बघा, सिंपल आहे अतिशय. व्यवस्थितपणे समजून घ्या. व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन जर आपल्याला विचारली, तर ती आपण कशी फाइंड आउट करणार? तर आपल्याला माहिती आहे की जो सेंट्रिपिटल फोर्स असतो, तोच या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बनतो. मग सेंट्रिपिटल फोर्स किती असतो? तो असतो mv स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतो? के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर, बरोबर आहे, डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर. तर आता बुक्स मध्ये के जागेवरती तुम्हाला 1/4 पाय एप्सिलॉन नॉट असं पाहायला भेटेल. त्याने काय असं कन्फ्युजन होऊ द्यायची गरज नाहीये. व्हॅल्यू शेवटी तुम्हाला तीच भेटत असते. मग इथे एक आर सोबत कॅन्सल झाला आणि काय भेटलं आपल्याला? mv स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड इक्वेशन कशामुळे? बाय, बोला, बोहर्स सेकंड पॉस्टुलेट. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इंटेजर मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय. त्याला म्हणूयात इक्वेशन नंबर. त्याच्या आधी काढून घेऊयात ना आपण. आर ची किंमत काढून घेऊयात. इथे आर किती भेटेल? आर भेटेल एन एच अपॉन 2 पाय एम व्ही. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 2. आलं लक्षात? काही अडचण असेल तर डाऊट्स मध्ये टाकत जा. त्याचा रिप्लाय मी तुम्हाला 100% देईल. आता बोहर सेकंड पॉस्ट्युलेटने आपण या ठिकाणी आर ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता ही आर ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. ठेवा मग. इथे म्हणूयात आपण पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. काय भेटेल मग? इक्वेशन 1 आहे आपल्याकडे mv स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय. आता आर. आर म्हणजे कोण आहे? लिहा इथे. एन एच
अपॉन 2 पाय mv म्हणजेच काय mv स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर झाला नाही का, आता हा कुठे जाणार, हा जाणार न्यूमरेटरला नाही का, हे सर्वांना माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे काय भेटेल आपल्याला 2 पाय mv के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय एन एच. चला एक व्ही काढून टाकूयात, आता हा व्ही जो आहे त्या व्ही सोबत कॅन्सल झाला आणि हा जो यम आहे हा यम सुद्धा इथे कॅन्सल होतो, म्हणजे उरतं काय फक्त व्ही. 2 पाय इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय एन एच. तर बघा एनचं आणि व्हीचं नातं बघा कसं आहे आता, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे नाही का, बाकीचे तर कॉन्स्टंटच आहेत. समजलं, तर अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकता. इथे इलेक्ट्रॉनची आपण रेडियस जी ती अशा पद्धतीने फाइंड आउट केलेलीच आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा आपण न्यूमेरिकल्स मध्ये वापरणार आहोत. आलं लक्षात? आता आपण जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे बघा, त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी देखील फाइंड आउट करूयात. ठीक आहे, या ठिकाणी आपण 3 गोष्टी फाइंड आउट करत आहोत. पहिल्यांदा आपण रेडियस फाइंड आउट केली, त्यानंतर आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट केली आणि आता हा इलेक्ट्रॉन जो या ठिकाणी रिव्हॉल्व करत आहे त्याची काय असणार आहे, याची काही ना काही एनर्जी देखील असणार आहे. बरोबर आहे, तर टोटल एनर्जी या इलेक्ट्रॉनची किती असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर हेडिंग लावा सर्वात आधी, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर या ठिकाणी काय होतं बघा, टोटल एनर्जी जर आपण बघितली तर टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांची सम असते. बरोबर आहे, टोटल एनर्जी इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता इलेक्ट्रॉन हा ऑर्बिट मध्ये फिरत असल्या कारणाने त्याची स्वतःची काही ना काही कायनेटिक एनर्जी असणार आहे, कारण त्याची काही ना काही व्हेलॉसिटी आहे. त्या इलेक्ट्रॉनची पोटेन्शियल एनर्जी किती, जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर इथे समजून घ्या, हा जो न्यूक्लियस आहे बघा, या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे जो की प्रोटॉन आहे. बरोबर, मग हा प्रोटॉन काय करेल, हा प्रोटॉन त्याच्या स्वतःच्या सराउंडिंग मध्ये एक प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फिरेल म्हणजे तो काय करतोय, त्या ठिकाणी काही ना काही वर्क परफॉर्म करतोय आणि तेच वर्क त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये तो स्टोअर करेल. मग तो काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, ते असतं के इंटू Q1 इंटू Q2 डिव्हायडेड बाय आर. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये हा कॉन्सेप्ट आपण घेतलेला आहे. म्हणजे ही काय झाली, ही झाली त्या इलेक्ट्रॉनची पोटेन्शियल एनर्जी, के इंटू Q1 इंटू Q2 अपॉन आर. मग आता या ठिकाणी Q1 किती आहे, झेड इंटू ई, Q2 किती आहे, ई. पण आता या ठिकाणी लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जी काढत असताना आपण त्याचं नेचर सुद्धा लिहित असतो. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहा, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या. मग सांगा बरं मला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येईल? कायनेटिक एनर्जीचा मी लिहून टाकतो या ठिकाणी, 1/2 एम व्ही स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी बोला के इंटू Q1. Q1 म्हणजे कोण झाला, झेड इंटू ई आणि Q2 म्हणजे मायनस ई म्हणू का, कारण इलेक्ट्रॉनचं नेचर कसं आहे, निगेटिव्ह आहे, त्यामुळे या ठिकाणी मायनस लागणार, डिव्हायडेड बाय आर. अलग लक्षात? काही याच्यामध्ये अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका. मग प्लस इंटू मायनस काय होणार आहे, मायनस म्हणजे 1/2 एम व्ही स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता आपल्याला काय करावं लागेल, या एम व्ही स्क्वेअरला या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. आता ऑलरेडी आपण त्याचं डेरिवेशन घेतलेलं आहे बघा. एम व्ही स्क्वेअर म्हणजे काय आपल्याकडे बघा बरं, एम व्ही स्क्वेअर म्हणजेच के झेड ई स्क्वेअर अपॉन आर आहे. मग त्या जागेवरती आपण लिहूयात के झेड या 1/2 के झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर मायनस के झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हे दोन्ही सारखेच झाले ना, म्हणजे हा हाफ आहे आणि हा 1 आहे. 1/2 मायनस 1 किती, 1/2 मायनस 1 मायनस 1/2. बरोबर आहे ना, 1/2 मायनस 1 किती झाला, -1/2 झाला. म्हणजे इथे आपल्याला जी टोटल एनर्जी भेटत आहे ती किती आहे, ती आहे -1/2
के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर. तर एवढी असणार आहे बघा इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी. मग इथे आपल्या काय लक्षात येतं या ठिकाणी, इथे जर आपण बघितलं ते या टोटल एनर्जी मध्ये आपण असं म्हणू शकतो की टोटल एनर्जी ही आर वरती डिपेंड आहे. हा जो आर आहे ना याची किंमत आहे बघा आपल्याकडे, आर ची किंमत एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर एम के झेड ई स्क्वेअर हे आपण लिहू शकतो. तर सिम्पली काय करायचं आपल्याला आता या आरच्या जागेवरती ती व्हॅल्यू जी आहे ते जे इक्वेशन आहे ते ठेवायचं आहे. बघूया त्या ठिकाणी आपल्याला काय भेटतं. तर इथे आपण म्हणू शकतो टोटल एनर्जी. बरं त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की जी टोटल एनर्जी आपल्याला इलेक्ट्रॉनची भेटत आहे ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? ही निगेटिव्ह आहे. म्हणजे ज्या वेळेस इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये फिरत असणार आहे, हा, त्याची एनर्जी कशी आहे? निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह एनर्जी याचा अर्थ असा झाला की हा याच्या जीवनामध्ये स्वतःहून या प्रोटॉनला सोडून जाऊ शकणार नाही. स्वतःहून तो या ऑर्बिटला सोडू शकणार नाही. जर तुम्हाला याला या ऑर्बिट मधून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला एवढीच त्याला काय करावी लागेल? पॉझिटिव्ह एनर्जी द्यावी लागेल. म्हणजे तो काय होईल? या ऑर्बिट मधून बाहेर निघेल. येते का लक्षात? निगेटिव्ह एनर्जीचा अर्थ काय झाला मग? लक्षात आलं तुमच्या? तो बाउंडेड आहे. त्या न्यूक्लियस सोबत तो कसा आहे? त्या प्रोटॉन सोबत तो कसा आहे? बाउंडेड आहे. बाउंड स्टेट मध्ये आहे. म्हणजे तो स्वतःहून कधीही त्या न्यूक्लियसला सोडून जाऊ शकणार नाही असा त्याचा अर्थ होतो. मग आता इथे टोटल एनर्जी आपण काय लिहू शकतो? टोटल एनर्जी आपण सिम्पली म्हणू शकतो की -1/2 इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर आणि डिव्हायडेड बाय आर म्हणजे कोण आहे? एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. बरोबर ना? चेक करून घ्या. 4 पाय स्क्वेअर एम के झेड इंटू ई स्क्वेअर. ठीक आहे. आता त्याला आपण घेऊन जाऊयात वरती. मग बघा काय येईल? टोटल एनर्जी इज इक्वल्स टू -1/2 इंटू हे 2 टू जार 4 करू का इथे? 2 टू जार 4 म्हणजे वरती जाताना 2 शिल्लक राहील. इथे आपण सिम्पली म्हणूयात मग मायनस के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर ही टर्म मी आधी लिहून घेत आहे हा. आणि ही पूर्ण टर्म उचलून आपण आता वरती नेतो आहे. ते किती आहे? हे आहे 2 पाय स्क्वेअर यम इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर आणि डिव्हिजन मध्ये कोण आहे? डिव्हिजन मध्ये आहे एन स्क्वेअर एच स्क्वेअर. ठीक आहे. पुढे टोटल एनर्जी इज इक्वल्स टू, आता इथे बघा बरं सारखे आहे का कोणी? इथे झेड आहे, इथे झेड आहे, झेड स्क्वेअर. इथे के आहे, इथे के आहे. चला सिक्वेन्शियली जाऊयात. के स्क्वेअर करूयात, त्यानंतर झेड स्क्वेअर करूयात, त्यानंतर इथे काय ई स्क्वेअर आहे आणि इथे पण ई स्क्वेअर आहे. ई स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर ई रेस टू 4. त्यानंतर उरलं कोण इथे? 2 पाय स्क्वेअर यम डिव्हायडेड बाय एन स्क्वेअर एच स्क्वेअर. आलं का लक्षात? आता इथे जर आपण बघितलं तर के ची किंमत कशी आहे? कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. झेड आता हा बदलू शकतो नाही का? झेडची किंमत आपण बदलू शकतो. ई कॉन्स्टंट, 2 पाय स्क्वेअर कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट, एच कॉन्स्टंट. मग ह्या कॉन्स्टंटच्या जागेवरती जर आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आपल्याला या ठिकाणी याची किंमत भेटते बघा -13.6 हा झेड स्क्वेअर डिव्हायडेड बाय एन स्क्वेअर ऍज इट इज. ह्या दोन्ही टर्म आपण ऍज इट इज ठेवल्या. हे आपण बदलू शकतो ज्यावेळेस आपल्याला न्यूमेरिकल दिल्या जाईल. ठीक आहे. तर ही आहे बघा टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. सर्वात बेसिक फॉर्म्युला आहे आणि यानंतर एनर्जी जी आहे ती त्या ऑर्बिट प्रमाणे चेंज होत जाणार आहे. सर्वात पहिल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची जी एनर्जी असणार आहे, आता हे कशासाठी केलं आपण? 1 साठी फाइंड आउट केलं, तर मग इथे 1 ठेवायचा. आलं का लक्षात? मग टोटल एनर्जी किती लिहिणार आपण? -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर ती कमेंटमध्ये नक्की टाका.
याचं युनिट काय असणार आहे? इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट. एनर्जी कशामध्ये मोजणार आहोत आपण? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. तुम्हाला जर आठवत असेल तर ड्युएल नेचर मध्ये सुद्धा ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने जातो, तर ती मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये घेतो, कारण स्टॉपिंग पोटेन्शियल आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मेजर करत होतो. ठीक आहे. जर तुम्ही हायड्रोजनचा काढायचा विचार केला तर एन ची किंमत 1 बनते, झेड ची किंमत 1 बनते, म्हणजे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही हायड्रोजनसाठी टोटल एनर्जी तुम्हाला भेटणार आहे. आता यानंतर आपण स्पेक्ट्रम बघूयात. जो आतापर्यंत आपण कॉन्सेप्ट बघत आलो की स्पेक्ट्रम काय आहे, कंटिन्युअस स्पेक्ट्रम काय आहे, लाईन स्पेक्ट्रम काय आहे, तो कॉन्सेप्ट आता आपण या ठिकाणी घेत आहोत. आता सांगायचं झालं तर ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ना, ही तुम्हाला नाहीये. ठीक आहे. फक्त याला एक समजण्यासाठी मी या ठिकाणी ड्रॉ केलेली ही डायग्राम आपल्याला आहे, पण ही समजण्यासाठी आपण या ठिकाणी ही डायग्राम घेतलेली आहे. तर तुम्हाला काही एक्झाम मध्ये याला ड्रॉ वगैरे करायची गरज नाहीये. फक्त समजून घ्या या ठिकाणी काय घटना घडत असते. इथे ही एक ग्लास ट्यूब आहे बघा. आता नेचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स असतात आणि त्या एलिमेंटचा आपण स्पेक्ट्रम जो आहे तो फाइंड आउट करत असतो. कुठलाही एलिमेंट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तो एलिमेंट जो असणार आहे त्याला पावडर फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि ती जी पावडर फॉर्म आहे ती या ग्लास ट्यूब मध्ये भरायची. त्याच्यामध्ये त्याचा गॅस असणार आहे. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता गॅस डिस्चार्ज ट्यूब कंटेनिंग हायड्रोजन. यांनी हायड्रोजनसाठी घेतलंय. तुम्ही कशासाठीही घेऊ शकता. कुठलाही एलिमेंट असेल, एखादा नवीन एलिमेंट आहे, मग तुम्हाला जर त्याला चेक करायचं असेल, की हा कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो. तर त्यासाठी आपण काय करणार? त्याची पावडर फॉर्म घेणार आणि ती पावडर फॉर्म या ट्यूबमध्ये आपण टाकणार आहोत. नंतर काय करायचं? या ट्यूबला हीट सप्लाय करायची. काय करणार आपण त्याला? हीट देणार आहोत. आता हीट दिल्यानंतर काय होईल? हीट दिल्यानंतर या ट्यूबमध्ये जो काही गॅस प्रेझेंट आहेत, त्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील. त्या फ्री इलेक्ट्रॉन्सला या हीटच्या फॉर्ममध्ये काय भेटणार आहे? एनर्जी भेटणार आहे. एनर्जी भेटल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स एक्साइट होतील आणि ते इलेक्ट्रॉन्स समजा फॉर एक्झाम्पल ते इलेक्ट्रॉन जे आहेत समजा ह्या ऑर्बिटमध्ये असतील, तर ते काय करतील? त्याच्या वरच्या ऑर्बिटमध्ये जम्प येतील. इकडे वरती जातील. बरोबर आहे. मग होतं काय, की ज्यावेळेस हे अप्पर ऑर्बिटमध्ये जातात ना, तर अप्पर ऑर्बिटमध्ये गेल्यानंतर सुद्धा हे स्टेबल राहत नाही. त्यांची स्टॅबिलिटी नसते त्या ठिकाणी. मग ते काय करतात? परत त्यांच्या ओरिजिनल ऑर्बिटमध्ये येतात. मी काय सांगतोय लक्षात येतंय? आता हा इलेक्ट्रॉन वरती गेला, तिथे तो स्टेबल राहिला नाही. तो परत काय झाला? तो परत खाली आला. मग वरती जाताना, खाली येताना त्याने त्या ठिकाणी काय केलं? एनर्जी ॲब्सॉर्ब केली, एनर्जी रेडिएट केली. बरोबर आहे? मग ह्या प्रकारे ज्यावेळेस ही एनर्जी ॲब्सॉर्ब होते, रेडिएट होते, त्यावेळेस ही जी ट्यूब तुम्ही बघताय ना, ही ट्यूब चमकते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर जे आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. कधी? ज्यावेळेस ही एनर्जी रेडिएट होत असते आणि त्याच कलरला आपण डिफरन्शिएट करणार आहोत. मग आपण या ठिकाणी बघू शकतो ही स्लिट आहे बघा इथे ठेवलेली आहे. हं. ह्या स्लिटमधून इथे पुढे जो आहे तो प्रिझम ठेवलेला आहे. हा काय आहे? प्रिझम. आता प्रिझम काय असते प्रिझमची स्पेशालिटी? 10वी मध्ये आपलं झालंय. एखादा प्रिझम जर आपण ठेवला, हा प्रिझम आहे. यावरती जर लाईट इन्सिडेंट झाला, तर हा लाईट काय होतो? डिस्पर्ज होतो. डिस्पर्जन होतो ना? नाही का? डिस्पर्जन म्हणजे काय? याचे वेगवेगळे कंपोनंट्स बनतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कलर्सचे. मग इथे आपण हा प्रिझम लावलेला. मग हा प्रिझम काय करतो? आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे कलर्स आहेत ते या ठिकाणी दाखवतो. आता ही जी शीट तुम्ही बघताय ना इथे ही शीट म्हणजेच ही शीट आहे आणि तीच या ठिकाणी आपण बुकमध्ये दाखवलेली आहे. त्याला आपण वेव्हलेंथ असं म्हणतो. वेव्हलेंथ हे दिसतं ना तुम्हाला हे 410, 430. आता ही जी एनर्जी या ठिकाणी रेडिएट होत असेल बघा, याची जर आपल्याला वेव्हलेंथ फाइंड आउट करायची असेल, तर ती वेव्हलेंथ काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे बघा, त्याला आपण लिहितो 1/लॅम्बडा इज इक्वल्स टू R इंटू 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर. हा जो R असतो हा एक रेडबर्ग कॉन्स्टंट असतो आणि याची व्हॅल्यू असते 1.097 इंटू 10 to the power 7 पर मीटर. हा जो n असतो आणि यम असतो हे ऑर्बिट्स असतात. एखादा इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जर जात असेल तर तिथे n ची किंमत 1 घेतात आणि m ची किंमत 2 घेतात. आलं का लक्षात? आणि या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो? त्याची जी वेव्हलेंथ आहे ती फाइंड आउट करू शकतो.
आलं का लक्षात? हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आता इथे जर आपण बघितलं, की समजा त्या ठिकाणी आपण हीट एनर्जी द्यायचो ना. या केसमध्ये आपण काय करत होतो, इथे जी काही एलिमेंट असणार आहे, त्या पावडरला आपण हीट देत होतो. त्यामुळे इथे असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी भेटत होते आणि ती एनर्जी त्या ठिकाणी रेडिएट करत होते. मग आता इथे समजा इलेक्ट्रॉन आहे. त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. या ठिकाणी हा जो पार्ट आपण बघतोय बघा, आता इथे तर काय आहे? इथे आहे न्यूक्लियस. ठीक आहे. ही आहे फर्स्ट ऑर्बिट, याला आपण म्हणूयात n=1. ही आहे सेकंड ऑर्बिट n=2. ही आहे थर्ड ऑर्बिट n=3. ही आहे फोर्थ ऑर्बिट n=4. ठीक आहे. हवं तर आपण अजून एक ऑर्बिट घेऊयात या ठिकाणी, अँड दॅट इज n=5. आता इथे तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय बघा, इलेक्ट्रॉन जो आहे तो एका ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये जाणार आहे. हम्म? मग त्या ठिकाणी काय होते, एनर्जी रेडिएट होते. बरोबर आहे. तर हे आपण काय घेतली या ठिकाणी, फिफ्थ ऑर्बिट घेतली, याला म्हणूयात n=5. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन ज्यावेळेस या पहिल्या ऑर्बिट मध्ये असेल, त्याची काही ना काही एनर्जी असेल. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये काही ना काही एनर्जी असेल. तिसऱ्या ऑर्बिट मध्ये असेल. चौथ्या ऑर्बिट मध्ये असेल आणि पाचव्या ऑर्बिट मध्ये देखील असेल. आता व्यवस्थितपणे समजून घ्या. जर एखादा इलेक्ट्रॉन हा फर्स्ट ऑर्बिट मध्ये येत असेल, वरच्या कुठल्याही ऑर्बिट मधून जर का हा इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये येत असेल, मग तो सेकंड ऑर्बिट मधून येऊ द्या, तो थर्ड ऑर्बिट मधून येऊ द्या, तो फोर्थ ऑर्बिट मधून येऊ द्या, कुठूनही येऊ द्या, किंवा तो फिफ्थ ऑर्बिट मधून येऊ द्या. काय झालं या ठिकाणी, पहिल्या ऑर्बिटमध्ये जर का त्याच्या वरच्या ऑर्बिट्स मधून कुठूनही जर इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ट्रान्झिशन शो करत असेल, तर जी एनर्जी रेडिएट होत असते त्याची जी सिरीज असते, या सिरीजला आपण लायमन सिरीज असं म्हणणार आहोत. कोणती सिरीज? लायमन सिरीज. आता हे सायंटिस्ट आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. लायमन सिरीज. लायमन सिरीज म्हणजे काय, की पहिल्या ऑर्बिटमध्ये त्याच्या अप्पर ऑर्बिट्स मधून जर इलेक्ट्रॉन येत असेल, तर जी एनर्जी त्या ठिकाणी रेडिएट होणार आहे ती अल्ट्रा व्हायोलेटच्या फॉर्म मध्ये असणार आहे आणि ती जी सिरीज असणार आहे त्या सिरीजला आपण लायमन सिरीज असं म्हणणार आहोत. इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा, n=1 आहे आणि ह्या वरच्या ऑर्बिट्स मधून काय होतं, काय दाखवलं यांनी, इलेक्ट्रॉन जो आहे तो त्या ठिकाणी ट्रान्झिशन शो करत आहे. कोणत्या ऑर्बिटमध्ये? पहिल्या ऑर्बिटमध्ये. म्हणजे इथे n ची किंमत काय होणार आहे? n ची किंमत होणार आहे 1 आणि m हा काहीही असू शकतो. ज्या ऑर्बिट मधून तो इलेक्ट्रॉन येणार आहे त्याची किंमत. आलं का लक्षात? हं? दुसरी महत्वाची गोष्ट ही अल्ट्राव्हायोलेट लक्षात ठेवा. सीईटीला प्रश्न असतो. हं? त्यानंतर समजा एखादा इलेक्ट्रॉन जर हा सेकंड ऑर्बिट मध्ये येत असेल, कोणत्या ऑर्बिट मध्ये? सेकंड. मग सेकंड ऑर्बिट हा कुठून येऊ शकतो? समजा थर्ड ऑर्बिट मधून येऊ शकतो, किंवा फोर्थ ऑर्बिट मधून येऊ शकतो, किंवा फिफ्थ ऑर्बिट मधून येऊ शकतो, कुठूनही येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जर कुठलाही इलेक्ट्रॉन हा जर का सेकंड ऑर्बिट मध्ये जात असेल, सेकंड ऑर्बिट मध्ये, तर त्या ठिकाणी ती जी सिरीज असते बघा, त्या सिरीजला आपण म्हणायचं बाल्मर सिरीज. कोणती सिरीज? बाल्मर. हे सुद्धा एक सायंटिस्टच आहेत. बाल्मर सिरीज. आणि इथे जी एनर्जी रेडिएट होणार आहे ती व्हिजिबल रिजन मध्ये होणार आहे, म्हणजे आपण त्याला बघू शकतो. जो आपल्याला व्हिजिबल आहे, जो लाईट आपल्याला व्हिजिबल असणार आहे, ती बाल्मर सिरीज. तर बाल्मर सिरीज मध्ये जो n आहे याची किंमत किती होणार आहे? आता याची किंमत होणार आहे 2 आणि हा त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. पुढे त्यानंतर जर एखादा इलेक्ट्रॉन हा थर्ड ऑर्बिट मध्ये येत असेल, कुठून घ्यायचं आता? थर्ड ऑर्बिट मध्ये. म्हणजे आता ही आहे थर्ड ऑर्बिट. समजा इलेक्ट्रॉन इथून इथे जात असेल, किंवा इलेक्ट्रॉन हा इथून इथे जात असेल, तर ही जी सिरीज असते ना, या सिरीजला, तर यानंतर असते बघा पाश्चन सिरीज, नंतर असते ब्रॅकेट सिरीज आणि नंतर असते पेफंड सिरीज. ते तिन्ही सुद्धा जे आहेत ना, कोणकोणते? पाश्चन, त्यानंतर ब्रॅकेट आणि त्यानंतर पेफंड. ह्या तिन्ही पण ज्या सिरीज असतात ना, ते आपल्याला
इन्फ्रारेड रिजन शो करत असतं. म्हणजे या फॉर्म मध्ये काय होतं, एनर्जी आहे ती रेडिएट होत असते इन्फ्राच्या फॉर्म मध्ये. इन्फ्रारेड म्हणजे जी हीट एनर्जी असते ना, त्यालाच आपण इन्फ्रारेड रिजन असं या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता इथे पाश्चरसाठी काय असणार आहे? आता लायमनसाठी काय होता, कोणत्या ऑर्बिटमध्ये यायला पाहिजे इलेक्ट्रॉन? पहिल्या ऑर्बिटमध्ये. बाल्मरसाठी दुसऱ्या ऑर्बिटमध्ये. पाश्चरसाठी तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. ब्रॅकेटसाठी चौथ्या ऑर्बिटमध्ये. आणि या साठी अलग लक्षात 5व्या ऑर्बिटमध्ये. तर अशा प्रकारे हे जे आहे ते वाढत जाते बघा. N1, N2, N3, N4, N5 कुठपर्यंत? अप टू इन्फिनिटी. ची किंमत किती त्या ठिकाणी? इन्फिनिटी. म्हणजे ते इन्फिनिटी असते ना, एखादी ऑर्बिट इन्फिनिटी वरती असते ना, तर तिथे असणारी जी एनर्जी असते ना, ही 0 असते बघा. तिथे असते 0. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपण सुरुवातीला ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. हे लक्षात आलं का तुमच्या? या ठिकाणी एनर्जीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली ना सुरुवातीला, जी की -13.6 Z² भेटला. आता हायड्रोजनसाठी घेतोय म्हणून आपण याची किंमत 1 ठेवली, तर ती -13.6च येणार आहे. बरोबर आहे. आता जसे आपण या ठिकाणी ऑर्बिट वाढत जाऊ, तर या ऑर्बिट्समध्ये असणारी जी एनर्जी आहे, ती आपल्याला वेगवेगळी भेटत जाईल. ठीक आहे. तर पहिल्यामध्ये असणारी एनर्जी किती आहे? -13.6, नंतर -3.4 आहे. तुम्ही व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुम्हाला ह्या किमती भेटतील. E3 किती आहे? -1.51 आहे. E4 किती आहे? -0. हे तर तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठांतर केला तरी चालतंय ह्या व्हॅल्यू. आणि E5 किती आहे? -0.54. म्हणजे तुम्ही बघा एनर्जी काय होत चालली आहे? एनर्जी या ठिकाणी असणारी जी आहे ती वाढत चाललेली आहे. नाही का? ही जी एनर्जी आहे ती याच्यापेक्षा जास्त आहे ना. ही याच्यापेक्षा जास्त आहे. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे जी तुमच्या लक्षात आली पाहिजे. मग हळू काय होतंय? कुठे चाललो आपण? 0 कडे चाललो. मग 0 कधी बनतो? ज्यावेळेस ही ऑर्बिट इन्फिनिटी वरती असते. म्हणजे N ची किंमत ज्यावेळेस इन्फिनिटी असते, त्यावेळेस त्या ठिकाणी असणारी एनर्जी ही 0 असणार आहे. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत बघा. याच्यावरती प्रश्न जो आहे तो काहीही तयार होऊ शकतो. तुम्हाला मात्र बेसिकली काय माहिती पाहिजे? हे जे 5 सायंटिस्ट आपण घेतलेले आहेत, यांच्या सीरीज तुम्हाला माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉन हा कोणत्या ऑर्बिटमध्ये आल्यानंतर तो कोणता त्या ठिकाणी आपल्याला रिजन शो करतो हे महत्वाचं हे प्रश्न सीईटीला बनतातच. ठीक आहे. त्यानंतर इन्फ्रारेड हे तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याच्या आधी हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला जर एखाद्या लाईटची वेव्हलेंथ जर त्या ठिकाणी काढायची असेल, तर ती आपण या फॉर्म्युलाने जी आहे ती फाइंड आउट करू शकतो. आलं का लक्षात? तर इथे तुमचा जो थेरॉटिकल पार्ट आहे बघा, हा थेरॉटिकल पार्ट संपतो. आता यानंतर आपण काही इम्पोर्टंट न्यूमेरिकल्स बघूयात. तर नेक्स्ट ते एक कॉन्सेप्ट आपला बाकी आहे डी ब्रॉग्ली एक्सप्लेनेशन. बोहरने जे आपल्याला सेकंड पॉस्टुलेट दिलेलं होतं. सेकंड पॉस्टुलेट काय दिलं त्यांनी आपल्याला? की अँग्युलर मोमेंटम जो असतो इलेक्ट्रॉनचा, तो NH/2π इतका असतो. पण याचं एक्सप्लेनेशन बोहर यांना देता आलं नाही. मग याचं एक्सप्लेनेशन कोणी दिलं होतं? या सायंटिस्टने दिलं होतं. तर आपण लास्ट चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. काय फॉर्म्युला होता त्याचा? लॅम्बडा इज इक्वल्स टू H/P. P म्हणजे मोमेंटम. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू H/mv. आता याचं जे एक्सप्लेनेशन आहे ना बघा, तर या सायंटिस्टने हे स्टेशनरी वेव्हच्या माध्यमातून दिलं. स्टेशनरी वेव्ह हा कॉन्सेप्ट तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्हज यामध्ये आहे. समजा एखादी दोरी असेल, ती आपण या ठिकाणी 2 फिक्स सपोर्टला अशा प्रकारे बांधली. ठीक आहे? आणि इथे आपण सेंटरला जर प्लग केलं, तर प्लग केल्यानंतर या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी एक स्टेशनरी वेव्ह जी आहे ती फॉर्म होते. ठीक आहे. आता ही स्टेशनरी वेव्ह जी फॉर्म होणार आहे ना, तर या स्टेशनरी वेव्हची जी काही एनर्जी असते बघा, ही एनर्जी कॉन्स्टंट असते. ठीक आहे. त्याच्यासाठी लेंथ किती असायला पाहिजे? त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल्स टू एन इंटू लॅम्बडा. तर डी ब्रॉग्ली काय म्हणाले, की जर एखादा इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटमध्ये चक्कर मारत असेल, तर त्याची जी लेंथ ऑफ ऑर्बिट आहे, ती लेंथ ऑफ ऑर्बिट किती असायला पाहिजे? एन लॅम्बडा याच्या बरोबर असायला पाहिजे. समजा एखादा इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन जर का अशा पद्धतीने या ठिकाणी कोणत्याही ऑर्बिटमध्ये जर चक्कर मारत असेल, समजा n=1 किंवा 2 किंवा 3, समजा n=3 घेतला मी, तिसरा ऑर्बिट जर घेतला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉन हा जर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, तर याची ही जी लेंथ असणार आहे, तर ती n लॅम्बडा इतकी असायला पाहिजे. n लॅम्बडा म्हणजे काय? या ठिकाणी आता n ची संख्या म्हणजे त्या ऑर्बिटची संख्या तुम्हाला घ्यायची आहे.
म्हणजे याची लेंथ ऑफ ऑर्बिट किती असायला पाहिजे, तर 3 लॅम्बडा इतकी असायला पाहिजे. जर तो चौथ्या ऑर्बिटमध्ये असेल तर 4 लॅम्बडा, पाचव्या ऑर्बिटमध्ये असेल तर 5 लॅम्बडा, अशा प्रकारे. ठीक आहे. मग आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे त्यासाठी, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. मग आपण जर या ठिकाणी जर ती व्हॅल्यू ठेवली, लेंथ ऑफ ऑर्बिट किती आहे आता आपल्याकडे, लेंथ ऑफ ऑर्बिट आहे समजा 2 पाय आर इज इक्वल्स टू एन इंटू लॅम्बडा. लेंथ ऑफ ऑर्बिट किती असणार आहे, सरकमफरन्स म्हणणार आहे, बरोबर आहे. आणि एन हा डिपेंड करणार आहे की तो कोणत्या ऑर्बिटमध्ये आहे. तुमच्या लक्षात येतं की मी काय सांगतोय. सिम्पली काय लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये फिरत असतो त्याला आपण कोणता ऑर्बिट म्हणतोय, स्टेशनरी ऑर्बिट. मग स्टेशनरी वेव्ह जी आहे ना, तर त्या स्टेशनरी वेव्हची एनर्जी कॉन्स्टंट असते. मग ती कॉन्स्टंट असण्यासाठी कंडिशन काय आहे, व्ही इक्वल टू एन लॅम्बडा असायला पाहिजे. मग या ठिकाणी एन जो आपण घेणार आहोत ना, तो नंबर ऑफ ऑर्बिटला रिप्रेझेंट करणार आहे. मग लेंथ ऑफ ऑर्बिट किती आहे, तो तो सर्क्युलरच असणार आहे, त्यामुळे 2 पाय आर इक्वल टू एन लॅम्बडा. तर एन हा काहीही घेऊ शकतो आपण. मग आपण काय म्हणू शकतो, 2 पाय आर इज इक्वल्स टू एन इंटू, आणि लॅम्बडा म्हणजे काय आपल्याकडे, एच अपॉन पी आहे. म्हणजेच 2 पाय आर इज इक्वल्स टू एन इंटू एच अपॉन एम व्ही. बरोबर आहे की नाही. मग आता ह्या एम व्ही ला घ्या इकडे आणि 2 पायला न्या तिकडे. हा काय झाला, एम व्ही आर इज इक्वल्स टू एन एच अपॉन 2 पाय. हेच तर सांगितलं होतं आपल्याला कुणी, बोहर यांनी. बरोबर की नाही, हे बोहर यांनी सांगितलं. पण त्याचं एक्सप्लेनेशन कुणी दिलं, त्याचं एक्सप्लेनेशन देणारे हे डी ब्रॉग्ली होते. आलं का लक्षात. आता यानंतर काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स बघूयात. फेब्रुवारी 20 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता बघा. अत्यंत सिंपल प्रश्न आहे. ते म्हणतात, सेकंड बोहर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची जी एनर्जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द थर्ड ऑर्बिट. आता ऑलरेडी आपण जर बघितलं तर आपण या ठिकाणी हा स्पेक्ट्रम घेतला होता. तुमच्या जर लक्षात असेल तर ते तोंड पाठत असणार आहे. E3 किती बघा, -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हेच उत्तर आहे आपलं. ठीक आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय त्यासाठी बोला बरं. एनर्जी काढायची आपल्याला थर्ड ऑर्बिटमध्ये, म्हणजे एनची किंमत काय झाली या ठिकाणी 3. फॉर्म्युला आहे आपल्याकडे -13.6 डिवायडेड बाय एन स्क्वेअर इलेक्ट्रॉन होल. म्हणजे आपण म्हणू शकतो E3 इज इक्वल्स टू, इथे एन असेल, -13.6 आणि 3 चा स्क्वेअर केल्यानंतर किती, 9 इलेक्ट्रॉन होल. म्हणजे E3 किती येणार आहे, तो असणार आहे -1.51 इलेक्ट्रॉन होल. सेकंड न्यूमेरिकल बघूयात. डिटरमाइन द शॉर्टेस्ट वेवलेंथ फॉर बाल्मर अँड पाश्चन सिरीज. पाश्चन सिरीज नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. डिटरमाइन द शॉर्टेस्ट वेवलेंथ फॉर बाल्मर अँड पाश्चन सिरीज गिव्हन द लिमिट फॉर लायमन सिरीज इज 912 अँगस्ट्रॉम. सर्वात आधी आपल्याकडे वेवलेंथ काढण्याचा फॉर्म्युला आहे बघा. आपल्याला शॉर्टेस्ट वेवलेंथ सांगायची आहे. ठीक आहे. तर वेवलेंथ काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू आर इंटू 1 अपॉन एन स्क्वेअर मायनस 1 अपॉन एम स्क्वेअर. आपल्याकडे सुरुवातीला लायमन सिरीज आहे बघा. सो फॉर लायमन सिरीज, आता लायमन सिरीज साठी मला सांगा एन ची किंमत किती असते. लायमन सिरीज मध्ये इलेक्ट्रॉन कुठून कुठे जातो, कोणत्याही ऑर्बिट मधून तो फर्स्ट ऑर्बिट मध्ये जाणार आहे. त्यामुळे एन ची किंमत या ठिकाणी 1च असणार आहे. आणि एम हा कुठूनही येऊ शकतो, त्यामुळे त्याची किंमत आपण या ठिकाणी काय घेणार, इन्फिनिटी. चला मग त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवूयात, 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू आर इंटू, हे किती येणार, 1 अपॉन 1, हा 1च असणार आहे. आणि याची किंमत त्यांनी दिलेली लायमन सिरीज साठी किती, 912 अँगस्ट्रॉम म्हणतात ते. म्हणजे सिम्पली आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, हा आर जर आपण इकडे घेतला तर लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 अपॉन आर इज इक्वल्स टू 912 अँगस्ट्रॉम आपल्याला भेटत आहे. बरोबर आहे. आता हे कशासाठी झालं, हे झालं लायमन साठी. आपण आता पाश्चन साठी काढूया. फॉर पाश्चन, पाश्चनच्या आधी कोण आहे, बाल्मर. बाल्मर साठी घेऊयात.
फॉर बाल्मर सिरीज. आता बाल्मर सिरीज मध्ये आपल्याला माहिती इलेक्ट्रॉन हा अप्पर ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये येणार असतो. त्यामुळे एन ची किंमत किती झाली इथे 2, एम ची किंमत किती झाली इथे इन्फिनिटी. परत तोच फॉर्म्युला 1/λ इज इक्वल्स टू आर इंटू 1/2 स्क्वेअर म्हणजे 4 आणि 1/∞ स्क्वेअर म्हणजे 0. लक्षात येत आहे का? म्हणजे सिम्पली आपण या ठिकाणी म्हणू शकतो की 1/λ जो आहे तो आर डिवायडेड बाय 4 च्या बरोबर आहे. आणि आपल्याकडे 1/r ची किंमत आहे किंवा लॅमडाची किंमत आहे आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. मग इथे जर आपण 1/λ जर घेतला तर आपल्याला किंमत काय भेटते बघा 912 अँगस्ट्रॉम भेटते. तर आपण काय करू शकतो याला सिम्पली या 4 ला जर आपण या ठिकाणी घेतलं आणि लॅमडाला जर इकडे पाठवलं तर लॅमडा या ठिकाणी येणार 4/r. बरोबर आहे की नाही 4/r आणि 1/r ची किंमत किती आहे 912. मग सिम्पली लॅमडा काय बनणार 4 इंटू हा 1/r आहे ना 1/r म्हणजे किती 912 अँगस्ट्रॉम. त्यामुळे लॅमडाची किंमत भेटेल 4 2 जा 8, 4 1 जा 4, 9 4 जा 36. बरोबर आहे. किती 4 दुने 8, 4 1 4 आणि 9 चौक 36 अँगस्ट्रॉम एवढी शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आपल्याला भेटणार आहे. कोणत्या सिरीज साठी बाल्मर सिरीज साठी. चला पास्टन साठी फाइंड आउट करूयात. आता पास्टन साठी एन ची किंमत किती फॉर पास्टन सिरीज एन आहे आपल्याकडे. इथे एन ची किंमत किती होती 2. आता इथे 3 घेणार आहोत. एम असणार आहे इन्फिनिटी. सो 1/λ इज इक्वल्स टू आर इंटू 1/3 चा स्क्वेअर म्हणजे 9, 1/∞ स्क्वेअर 0. सो 1/λ इज इक्वल्स टू r/9 म्हणजे लॅमडा इज इक्वल्स टू 9/r म्हणजे लॅमडा इज इक्वल्स टू 9 इंटू किती 912. बरोबर आहे. मग या ठिकाणी करा मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला लॅमडाची किंमत भेटेल. ठीक आहे दिसतं इथे वरती लिहितो मी ठीक आहे. सो लॅमडा इज इक्वल्स टू 9 2 जा 18 कॅरी केला 1, 9 1 जा 9, 9 प्लस 1 10 कॅरी केला 1, 9 9 जा 81 प्लस 1 82. किती 82 म्हणजे 8208 अँगस्ट्रॉम एवढी जी आहे बघा ती शॉर्टर वेव्हलेंथ आपल्याला या पाश्चर सिरीज मध्ये जी आहे ती भेटत आहे. आलं का लक्षात. तरचा जो प्रश्न आहे बघा तो आहे कम्प्युट द रेशिओ ऑफ लॉंगेस्ट वेव्हलेंथ ऑफ लायमन अँड बाल्मर सिरीज. वेव्हलेंथचा फॉर्म्युला माहिती सर्वांना 1/λ इज इक्वल्स टू आर इंटू 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर. जर आपण या ठिकाणी जर लायमन सिरीजचा जर विचार केला तर लायमन सिरीज साठी जी लॉंगेस्ट वेव्हलेंथ आपल्याला भेटत असते तर ती ज्या वेळेस सेकंड ऑर्बिट ही सेकंद असते त्याच वेळेस भेटत असते. म्हणजे इथे एन ची किंमत जी आहे ती 1 असायला पाहिजे आणि एम ची किंमत जी आहे ती 2 असायला पाहिजे. त्याच्या पुढचीच ऑर्बिट घ्यायची असते लॉंगेस्ट वेव्हलेंथ साठी. मग इथे आपल्याला 1/λ फॉर लेमन सिरीज म्हणूयात इज इक्वल्स टू आर इंटू इन ब्रॅकेट 1/1 1च असणार आहे आणि ते 1/2 म्हणजे 4 असणार आहे. तर सिम्पली 1/λ फॉर लायमन अँड दॅट इज 4 इंटू 1 सो 3r/4 याला आपण लिहू शकतो. त्याला जर आपण उलट लिहिलं सो लॅमडा एल बिकम्स 4/3r. ठीक आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला कोणासाठी घ्यायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे बाल्मर साठी. चला मग बाल्मर साठी काय येईल बघा फॉर बाल्मर सिरीज. आता बाल्मर सिरीज मध्ये इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिट मध्ये येत असतो सेकंड ऑर्बिट मध्ये. त्याच्या पुढची ऑर्बिट असणार आहे फॉर लॉंगेस्ट वेव्हलेंथ इन्फिनिटी नाही किती 3. मग 1/λ फॉर बाल्मर इज इक्वल्स टू आर इंटू 1/2 स्क्वेअर म्हणजे 1/4, 1/3 स्क्वेअर म्हणजे 1/9. सो 1/λ बी बिकम्स किती 9 मधून 4 गेले 5
5/36. सो 5r/36. तर आपण लॅमडा बी लिहू शकतो या ठिकाणावरून. लॅमडा बी आपल्याला भेटणार 36/5r. बरोबर आहे. आता रेशो घ्या दोघांचा. रेशो कशाचा घ्यायचा आहे? लायमन टू द बाल्मर. तर मग या ठिकाणी आपण घेऊया आता यांचा रेशो. सो लॅम्बडा एल अपॉन लॅम्बडा बी. लॅम्बडा एल किती बघा? लॅम्बडा एल आहे 4/3r. डायरेक्ट मी मल्टिप्लिकेशन टाकतोय. ठीक आहे. तर हा वरती येणार आहे, म्हणजे हा बनणार आहे 5r/36. आलं लक्षात? Therefore लॅम्बडा एल अपॉन लॅम्बडा बी इज इक्वल टू, हा आर या आर सोबत त्या ठिकाणी कॅन्सल होईल. 4×9 = 36 भेटेल. 9×3 = 27. तर 5/27 हा जो रेशो आहे बघा, तो तुम्हाला या ठिकाणी रेडियस ऑफ द थर्ड बोहर ऑर्बिट इज 0.477 नॅनोमीटर. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द सेकंड बोहर ऑर्बिट. आता रेडियस आणि नंबर ऑफ ऑर्बिट याचं एक रिलेशन होतं आपल्याकडे. आठवत आहे का तुम्हाला? आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर म्हणून होता बघा. नंबर ऑफ ऑर्बिट आणि रेडियसचं रिलेशन काय आहे? आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. बरोबर आहे. एन म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट आणि आर म्हणजे रेडियस. त्यांनी आपल्याला या ठिकाणी काय काय डेटा दिलेला आहे? ते म्हणतात की थर्ड ऑर्बिटमध्ये जो रेडियस आहे ती 0.477 नॅनोमीटर आहे. म्हणजे R3 तुम्हाला माहिती आहे. R3 किती आहे? 0.477 नॅनोमीटर. ठीक आहे. याला तुम्ही मीटरमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे 0.477 इंटू 10⁻⁹ मीटर. नॅनो म्हणजे किती? 10⁻⁹. आणि आपल्याला R2 ची किंमत विचारलेली आहे. आपण म्हणूयात R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. म्हणजे R2 डिवायडेड बाय R3 इज इक्वल्स टू N2 डिवायडेड बाय N3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे. किमती टाका फक्त त्याच्यामध्ये. किमती टाका आणि उत्तर काढा. काय भेटतंय मग? R2 डिवायडेड बाय R3 किती आहे? तो आहे 0.477 नॅनोमीटर. याला सध्या नॅनोमीटर मध्येच ठेवायचं का? नॅनोमीटर मध्येच ठेवू. उत्तर पण नॅनोमीटर मध्येच पडू. ठीक आहे. तर मग या ठिकाणी काय भेटेल? N2 किती आहे? N2 हा 2 आहे. 2 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे किती? R2 इक्वल टू 0.477 इंटू 4 डिवायडेड बाय 9. बरोबर आहे. म्हणजेच किती झालं हे? R2 इज इक्वल्स टू 0.95 9×3 = 27 इंटू 4. So you will get R2 is equals to 4×3 = 12, 4×5 = 20 plus 1, 21, 2.12 नॅनोमीटर. चेक करा. बरोबर आहे का? तर एवढी जी रेडियस आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटायला पाहिजे. Calculate the change in angular momentum of electron when it jumps from third orbit to फर्स्ट ऑर्बिट. इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिट मधून पहिल्या ऑर्बिट मध्ये जातोय. बरोबर की नाही? अँग्युलर मोमेंटमचा काय फॉर्म्युला असतो आपल्याकडे? MVR. याला कशाने रिप्रेझेंट करतात? एल ने. एल म्हणजेच अँग्युलर मोमेंटम, जो कशाच्या बरोबर असतो? NH/2π च्या बरोबर. तर इलेक्ट्रॉन कुठून कुठे जातोय? तिसऱ्या ऑर्बिट मधून पहिल्या ऑर्बिट मध्ये येतोय. ठीक आहे. मग सुरुवातीला या ठिकाणी आपण म्हणूयात E3. L3 म्हणायचं. E3 कशाला? L3 म्हणूयात. ठीक आहे. L3. सो L3 इज इक्वल्स टू, यांची किंमत किती? 3h/2π. त्यानंतर कोणत्या ऑर्बिट मध्ये आला तो? पहिल्या ना, L1. तर h/2π. सिंपल आहे ना. मग आपल्याला चेंज इन काढायचा आहे. चेंज कधी होईल? मायनस करा. म्हणजे किती? L3 मायनस L1 म्हणजे 3h/2π मायनस h/2π. 3h मधून h गेला किती? 2h. So L3 minus L1 is equal to 2h/2π. 2 झाला कॅन्सल. सो L3 minus L1 यालाच काय म्हणतो आपण? चेंज इन अँग्युलर मोमेंटम. h/2π. आता h ची किंमत किती आहे? h आहे 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू 2π म्हणजे किती झालं? 6.28.
बरोबर ना? 2 पाय नाही येणार ना, फक्त पायच येईल ना? 2 तर कॅन्सल झाला ना इथे. हा 2 काय लिहिला आपण? म्हणजे हा 6.28 नाही येणार. हा काय येणार? हा येणार 3.14. ठीक आहे. जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला ज्याचं जे उत्तर आहे बघा, ते चेंज इन मोमेंटम आहे ते 2.11 इंटू 10 टू द पॉवर -34 जे आहे ते भेटणार आहे बघा. ठीक आहे. आणि याचं SI युनिट काय असेल? याचं SI युनिट मासचं केजी, मीटर पर सेकंद, मीटर लिहा. काय? केजी, मीटर पर सेकंद, मीटर. तर सिम्पली म्हणायचं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद. याचा युनिट लिहायला विसरायचं नाही. ते महत्वाचं नाही तर मार्क कट होतील. नंतरचं अजून एक न्यूमेरिकल बघूयात. अन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम stays in its second orbit for 10 to the power -8 second. ठीक आहे. हाऊ मेनी रिव्होल्युशन्स विल इट टेक मेक अराउंड द न्यूक्लियस इन दॅट टाइम. तेवढ्या वेळेमध्ये त्याने किती नंबर ऑफ रिव्होल्युशन्स परफॉर्म केले ते आपल्याला काढायचं आहे. बघा नंबर ऑफ रिव्होल्युशन जर आपल्याला काढायचे असतील ना, त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स इज इक्वल्स टू टोटल टाइम टेकन, जो की किती आहे 10 टू द पॉवर -8 सेकंद एवढा आहे बरोबर, डिवायडेड बाय टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम पिरियड म्हणजे एका रिव्होल्युशनसाठी लागलेला वेळ, तर त्याचा टाइम पिरियड म्हणतात. मग टोटल टाइमला एकाने डिवाइड केलं की आपल्याला काय भेटणार आहे? टोटल नंबर ऑफ रिव्होल्युशन्स भेटणार आहे. मग आपल्याकडे यासाठी काय फॉर्म्युला आहे? टाइम पिरियड आपल्याला आधी काढावा लागेल. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो टी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग इलेक्ट्रॉन एक रिव्होल्यूशन पूर्ण करतो तर किती डिस्टन्स कव्हर करतो? सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं. मग डिस्टन्स किती झालं? 2πr नाही का? सेकंड ऑर्बिटमध्ये असेल म्हणून तुम्ही या ठिकाणी याला 2 असं लावू शकता. ह्या गिव्हन डेटामधल्या व्हॅल्यूज आहेत. कधी-कधी पेपरला ते गिव्हन डेटामध्ये व्हॅल्यू देणार नाही. त्यामुळे या व्हॅल्यू तुम्ही लक्षातही ठेवू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय भेटणार? 2π इंटू R2 ची किंमत किती आहे? ती आहे 2.14 इंटू 10 टू द पॉवर -10 मीटर डिव्हायडेड बाय पायची किंमत 3.14 तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. V2 ची किंमत दिलेली आहे बघा. ती किती आहे? ती आहे 1.07 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर पर सेकंद. जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला हा जो T2 आहे बघा, हा भेटेल 1.21 इंटू 10 टू द पॉवर -15. येतं का लक्षात? ही कशाची किंमत भेटते आपल्याला? सेकंद. टाईम पिरियडचं युनिट काय लिहायचंय? सेकंद लिहायचंय. तर हा T2 आपल्याला या ठिकाणी भेटतो. मग बेसिक फॉर्म्युला जो आपण आत्ता आधी घेतला होता, तो या ठिकाणी लावा. काय भेटेल आपल्याला? टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स N इज इक्वल्स टू टोटल टाईम टेकन इज 10 टू द पॉवर -8 डिव्हायडेड बाय 1.21 याला घेऊन जा वरती. म्हणजे किती? 10 टू द पॉवर 15. ठीक आहे. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला जे उत्तर आहे ते 8.2 समथिंग काहीतरी भेटायला पाहिजे. 8.2 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि हे काय लिहिणार आहोत आपण? रिव्होल्यूशन्स लिहिणार आहोत. तर एवढे जे आहेत बघा, एवढे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स जे आहेत, ते या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन घेणार आहे. आलं का लक्षात? हं. तर इथे बघा, इथे तुमचा हा चॅप्टर जो आहे, त्यामधला ॲटम्सचा जो पार्ट आहे, तो पूर्णपणे संपवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.